दंडवत प्रणाम. मानभव न्यूज टुडे मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज पुन्हा आपण उपस्थित झाले आहोत एका नवीन उपक्रमासह. तर आजचा उपक्रम आपल्याला माहीतच आहे, वाट कैवल्याची. या कार्यक्रमा अंतर्गत कुमारपीठाधीश परमपूज्य पट्टाधीशित महंत श्री कोठीबाबाजी महानुभव श्री दत्त मंदिर मस्तगड जालना येथून आपल्यासोबत जुळले आहे. बाबाजी दंडवत प्रणाम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं तर आपले हार्दिक अभिनंदन. आवाज येतोय? हो येतोय. खरं तर आपले हार्दिक अभिनंदन महानुभव न्यूज टुडेच्या टीमच्या वतीने, जो आपण या कार्यक्रमाकरिता सहकार्य केले आणि आपला वेळातला वेळ काढून इथपर्यंत आल्यात. ओके सर जी बोलिए. कदाचित बाजूला मोबाईल चालू आहे, तो बाबा बंद कराल? नाही बंद आहे, मोबाईल नाही आपल्याजवळ. बरं बरं. व्यक्तिगत प्रश्न हा राऊंड आहे. ओके. त्या अंतर्गत आपल्याला सर्वप्रथम आपली जी जन्मापासूनची माहिती द्यायची आहे बाबा. आपली लहानपणापासूनची माहिती. खरं तर एक ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये, हा एक तर समाजाचा हे आहे, परंतु एक उपक्रमाची गरज किंवा लोकांना एक जाणून घेण्याची उत्सुकता म्हणून मी हा प्रश्न विचारला आहे. आपल्यास योग्य वाटल्यास नक्कीच उत्तर द्यावा. नाही नाही, तसं काहीच नाही. अगदी माझं जे मूळ आहे ते तुम्ही शोधू शकता, तसं काही प्रश्न नाही. तसं मी माझं नाव, जुनं नाव जे आहे आकाश केवल कृष्ण मेहरा. मी तसं जर पाहिलं तर पंजाबी कुळातला आहे, परंतु आमचे पूर्वज बरेच वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थिर झालेले आहेत. स्थिर स्थावर यांची जंगम मालमत्ताही या ठिकाणी आहे बरेच वर्षापासून, बरेच पिढ्यापासून. तसं वडिलांचं गाव माझं तुमच्या विदर्भामध्ये जे आहे अचलपूर, त्या अचलपूर जवळच पूजा मंदिर, त्याच्या चुलते वगैरे राहायचे. हे जे गाव आहे जालना, याचं नाव हिवरळी आहे. जालनशाह नावाचा राजा झाला तेव्हापासून ह्या जालन्याचं नाव जे आहे त्या जालना हे पडलेलं आहे. हे माझं आजोळ आहे. आजोळ म्हणजे माझ्या अगोदरचे बाबा जे होते ते माझ्या आईचे चुलते, आणि आईचे चुलते असताना त्यांचे जे वडील होते, जे ज्यांना सगळा पंथ आज जुने जे आहेत सगळे लालाजी ह्या नावाने ओळखतात, ते लालाजी पाकिस्तान मधून या ठिकाणी आलेले आहेत. तर माझा आईचा जो कुळ आहे तो पाकिस्तानातून, म्हणजे ढेरमोंड हे गाव आहे त्यांचं, आणि ढेरमोंडचे ढेरमोंड जिल्हा कॅमलपूर असं रावळपिंडी जवळ त्यांचं गाव आहे. आणि तिकडचे हे राहणारे होते. आजपासून बरेच वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ डिवायडेशनच्या अगोदर या ठिकाणी मोगलाई होती, त्याच्या अगोदरही या ठिकाणी आमचे जे पंजोबा आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले होते. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर वडिलांचा आमचा जो आहे संपर्क, तो माझ्या जन्मापासून तर फार कमी आलेला आहे. मी आयुष्यामध्ये एवढ्या 40-45 वर्षाच्या आयुष्यामध्ये 45 वर्षाच्या फक्त 2दा का 3दा त्या ठिकाणी गेलेलो आहे. बाकी संपूर्ण जीवन जे माझं आहे या ठिकाणी जालना या ठिकाणी संपूर्ण व्यतीत होत आहे. आणि असं असताना माझे वडील जे होते ते त्या ठिकाणचे जमीनदार होते. आजही काही लाखारबन म्हणून त्या ठिकाणी आहे, आजही त्याला लाखारबनच म्हणतात. लाखारबन म्हणजे त्या ठिकाणी वृक्ष वगैरे जे होते, झाडं जे होते ते 1 लाख झाड त्या शेतामध्ये होते. आणि त्याची जी वतनदारी होती ती आमच्या वडिलांकडे, म्हणजे आजोबांकडे होती. आणि वडील सुद्धा मोठ्या सावकारी. आणि इकडचे आईचा परिवार जो आहे, हे आईचा परिवार भलेही आमचे जे जुने आहे पाकिस्तानातून ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस डोक्यावर छतही नव्हतं आणि खायला अन्नही नव्हतं. अशी जुनी आमची पूर्वपीठिका जर पाहिली तर भयानक कठीण परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती होती. खायला अन्न नाही, राहायला घर नाही. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस आमची पंजोबा म्हणजे आईकडचा जो परिवार या ठिकाणी आलेला होता, तो सुरुवातीला ज्यावेळेस कमालपूरहून या ठिकाणी आले ढेरमोंडहून, तर त्या ठिकाणी ढेरमोंडला आमचे जे पंजोबा होते त्या पंजोबांना तिथं त्यांचा व्यवसाय होता फार मोठा, म्हणजे भुसार मालाचा, धान्याचा मोंढ्यामध्ये. परंतु त्या ठिकाणी त्यांचं थोडंसं लॉस झाल्यामुळं ते सगळं तिकडचं विकून मग आमचे पंजोबा जे आहेत त्यांचे जे चुलते होते ते बेलापूर या ठिकाणी राहत होते. एक दिवाकर बाबा म्हणून होते आणि एक मायराज बाबा. आजही त्यांचे फोटो आमच्या मंदिरामध्ये लावलेले आहेत. हे आमच्या पंजोबांचे भाऊ होते, एक चुलते होते. आणि त्या ठिकाणी आमचे पंजोबा बेलापूरला त्यांच्याजवळ आले आणि त्यांना सगळं सांगितलं किंवा परिस्थिती अशी अशी होती आणि अशी अशी परिस्थिती झाली. हे डिवायडेशनच्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि परिस्थिती अशी झाल्यामुळं मी आता या ठिकाणी आलेलो आहे. ही सांगायची गरज आहे ना पण?
नाही, बरोबर बरोबर. या ठिकाणी आल्यानंतर मग आमचे पंजोबांचे जे चुलते आणि भाऊ होते ते संन्यासस्थ होते, त्यांनी संन्यास घेतलेला होता. त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांनी त्यांचं जे दुखणं होतं ते सांगितलं की बाबा असं असं आहे आणि परिस्थिती थोडीशी अशी अशी झाल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे, तेव्हा मला तुम्ही मदत करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही साधू संत आहेत, आम्ही ईश्वरासाठी सगळं समर्पित केलेलं आहे, आमच्याजवळ तुला मदत करण्यासाठी किंवा संसारी लोकांना देण्यासाठी आमच्याजवळ काही नाही. जरी असलं तरी परमार्थासाठी जर काही उपयोगी लागत असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत, पण संसारीसाठी म्हणजे तू आमचा भाऊ आहेस किंवा पुतण्या आहेस, तुझ्यासाठी आमच्याजवळ या ठिकाणी काही नाही, आम्ही तुझी काही मदत करू शकत नाही. मग त्या ठिकाणाहून हताश होऊन बेलापूरहून निघाले, श्रीरामपूरला आले. श्रीरामपूरला काही काम वगैरे पाहिलं, त्यांना वाटलं तिथं काही काम भेटेल, पण तिथेही काम भेटलं नाही. तिथून मग ते आले लासूर स्टेशनला. लासूर स्टेशनला आल्यानंतर त्या ठिकाणी काही काम वगैरे पाहावं, तिथेही काही काम भेटलं नाही. मनमाडला थांबले काही दिवस, तिथेही काम भेटलं नाही. असं काम भेटलं नाही म्हणून ट्रेन मध्ये बसून, आता पैसेच नव्हते आणि गरिबांसाठी वाहणारी ती जी वाहिनी होती ती फक्त ट्रेनच होती. असं ती ट्रेन मध्ये बसून पुन्हा आता जिथं ट्रेन नेईल किंवा जिथं आपलं भाग्य नेईल त्या ठिकाणी जावं असं म्हणून निघालेले आहेत. तर जालना ह्या ठिकाणीच्या जवळपास येत असतानाच त्या ट्रेनमध्ये टीसी आले आणि तिकीट चेकर. ते आल्यानंतर आता यांच्याजवळ तर तिकीट वगैरे काही नव्हतं, सोबत 2 मुलं होते यांचे, म्हणजे जे पुढे जाऊन ह्या जालना शहराचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत 7 वर्ष आणि राजकीय फार जबरदस्त त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. मंत्री संत्री सुद्धा त्यांना भेटायला यायचे. असे आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील आणि त्यांचे लहाने बंधू असे 2 जण आणि आमचे पंजोबा असे तिघेही ट्रेन मधून येत असताना मध्ये टीसी भेटला. टीसीला द्यायला तिकीट काढायला पैसे नव्हते, टीसीला द्यायलाही पैसे नव्हते. मग आता काय करावं म्हणून जालना ह्या ठिकाणी उतरले. आता ह्या परंपरेला आता तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं म्हणजे आमच्या ह्या आईच्या घराण्यामध्ये कुळामध्ये 13 पिढ्यापासून जवळजवळ हा महानुभावपंथ आलेला आहे. कालचा जो आमच्या जामोदेकर बाबांनी उल्लेख केलेला आहे की रावळपिंडी जवळ काही मंदिर वगैरे होते, ते रावळपिंडी जवळ म्हणजे तिकडचा पेशावर जवळ रावळपिंडी म्हणजे आहे ते जवळ आहे सगळं. आणि त्या ठिकाणी जे मंदिर वगैरे परिवार होता त्या परिवाराशी लागून आमचा हा परिवार आहे. म्हणजे माझा जो कुळ आहे, आईचा जो कुळ आहे तो त्या ढेरमोड. आता तसं जर ढेरमोडचा जो वाडा होता म्हणजे माझ्या बाबांचा, त्या वाड्यामधले जे हैदराबादचे दादा होते कृष्णदास महानुभाव, ते सुद्धा ते एकाच वाड्यामधले आणि एकाच दोघांचं नाव ब्रिजलाल पंजाबी आणि ब्रिजलाल साहनी तेही आणि ब्रिजलाल साहनी हेही, आणि एकाच वाड्यामधले आणि एकाच घराण्यामधले होते. असे हे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले तर तिकीटच नव्हतं, तिकीट काढायला काही नव्हतं, पैसे नव्हते. पण ह्या ठिकाणी जालना या ठिकाणी त्या टीसीच्या धाका मारी ते जालना या ठिकाणी उतरले. उतरल्यानंतर इथं थांबायला जागा वगैरे कुठं आहे म्हणून असं आता ते महानुभाव संप्रदायाचे असल्यामुळे आपले स्थान आहे का कुठं म्हणून असं स्थानाचा शोध घेत घेत त्या ह्या स्थानाजवळ पोहोचले. आता ह्या स्थानाची अशी दुर्दशा होती की या ठिकाणी जो पुजारी वगैरे होते ते अगदी व्यसनी होते, मद्यपान वगैरे करायचे आणि स्थानाच्या ठिकाणी त्यांचं काही एवढं काही लक्ष नव्हतं. मग त्या स्थानाच्या सहाऱ्याने तिथं आले, तिथं सेवा वगैरे सुरुवात केली. सुरुवातीला त्या पुजारीने आपलं कोणतरी सेवा एक साधक एखादा ग्रस्त करतोय म्हणून त्यांनी काही लक्ष दिलं नाही. तो काही येत नव्हता, मंदिर उघडत नव्हता. मग हेच त्या ठिकाणी राहायचे, देवाचं उटी वगैरे करायचे, देवाचं सगळं आरती वगैरे करायचे. ते आता कोणी काही म्हणो, कोणाची कशी श्रद्धा असो, परंतु जे काही आज आहे जालना स्थानाचं जे आहे हे जालना स्थानाचं महात्म्य आहे. आज ह्या पदापर्यंत आम्ही सगळा आमचा परिवार जो पोहोचलेला आहे की आजही आम्ही म्हणजे तिसरी चौथी पिढी आमची सुरू आहे या ठिकाणी, ती ही सगळी ह्या स्थानाची महिमा, ह्या स्थानाची कृपा आहे आणि ह्या स्थानाच्या आशीर्वादानेच सगळं आमचं चाललेलं आहे. या ठिकाणी आले, सेवा करायला आले. सेवा करत असताना काही पैसाही नव्हता, घर नव्हतं, पण मंदिराच्या सहाऱ्याने जवळ या ठिकाणी संपूर्ण जंगल होतं. पहिले येडी बावळी वगैरे सगळे उगलेले होते या ठिकाणी, सगळे श्वापदांचा वगैरे इथं वापर राहायचा. छोटस मंदिर होतं, एक 5 बाय 5चं असं छोटस स्थानाजवळ बनलेलं होतं. मागचं जे स्थान होतं तिथं संपूर्ण उघड्यावरच होतं. एक माणूस जर आतमध्ये गेला तर त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला आतमध्ये जायला अशी अडचण होती. अशा परिस्थितीमध्ये आमच्या पंजोबांनी या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली. या ठिकाणी सेवा करत असताना त्यांची ती सेवा पाहून इतकी अटूट त्यांची श्रद्धा त्या देवावर होती की रात्रंदिवस या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस म्हणजे त्याच्या अगोदर सांगतो थोडस की हे सेवा करायच्या अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी आले तर त्यावेळेस ह्या आल्यानंतर खायलाच काही नाही. मग आता कुठंतरी मोलमजुरी करावी. मोलमजुरी काय करावी, मग त्यांची 2 मुलं जी होती
म्हणजे राय हरिश्चंद्रजी सहानी आणि ईश्वरदासजी किंवा पैलवान भाईसाहेब असे काही 3 जण आले होते या ठिकाणी. आणि त्यावेळेस ते गावामध्ये गेले. मग गावामध्ये इथं मोंडा वगैरे भरायचा, 4-5 गावाचं म्हणून या ठिकाणी मोंडा जालन्यामध्ये भरायचा. आजही त्याला मोंडाच म्हणतात. त्या ठिकाणी जे शेतकरी वगैरे यायचे आपलं धान्य वगैरे घेऊन, कपास वगैरे घेऊन यायचे, मग त्यांचं जे त्यांना कडबा वगैरे लागायचा त्यांच्या बैलांना वगैरे, त्यावेळेस काही गाड्या वगैरे मोटर एवढ्या नव्हत्या. मग तो कडबा शेतकऱ्याकडून घ्यायचा, ते कमिशनवर त्यांच्याकडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत उधारीवर घ्यायचा. तो कडबा त्या मोंढ्यामध्ये विकायचा. आल्यानंतर ते पैसे पूर्ण जे आहेत त्या शेतकऱ्याला वापस द्यायचे आणि त्यातून जो कमिशन मधून राहिलेला पैसा आहे त्याच्यातून आपला निर्वाह करायचा. त्यात देवाला अगरबत्ती करायची, देवाला उटी करायची, देवाचं सगळं व्यवस्थित करायचं, असं त्यांचा हा क्रम होता. आणि ह्या क्रमामध्ये करत असताना मग ते डोक्यावर त्यांनी असे पेंड्या वगैरे वाहिलेल्या आहेत. त्या पेंड्या वाहिल्यानंतर मग थोडासा अजून काळ जरा बरा आला, पोरकर्ते झाले, ओळख वगैरे झाली. मग आता हे जे होते हे सुंदर आचारी होते आमचे पंजोबा, ज्यांना लालाजी म्हणतात. त्यांना भयंकर फुलाचा नाद, चंदनाचा नाद, देवाचं कौतुक करायचं खूप नाद त्यांना. ते जुने जे लोक आहेत किंवा आजही त्यांची लोक स्तुती करतात, ते भजनामध्ये इतके तल्लीन व्हायचे की भजनामध्ये नाचायचे आणि रात्रंदिवस भजन चालायचे. या ठिकाणी रात्रंदिवस चंदनाचा धूर निघायचा आणि देवासाठी रोज सुगंधी फुलं वगैरे. आजही कोणीही इथं या ठिकाणी स्थानवंदन करायला आला की त्यांच्याजवळ टोपले टोपले भरून त्यांना फुलं द्यायचे, अगरबत्ती द्यायची, चंदन द्यायचा आणि स्थानाजवळ पाठवायचं. अशी ही त्यांची जी अटूट श्रद्धा होती, त्या अटूट श्रद्धेचा अभिमान त्या स्थानापतीने आमच्या या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांच्या सेवेचा ते फळ आहे. आणि ते आचारी असल्यामुळे मग ते काय करायचे, रात्री चना भिजवायचे. चना भिजवल्यानंतर मग ते चना आपल्या 2 मुलांच्या डोक्यावर द्यायचे. मग हे 2 मुलं त्यांची ती गावामध्ये चना डोक्यावर घेऊन चना विकायचे. मग चना विकत असताना मग त्या ठिकाणी त्यांची ती श्रद्धा पाहून गावातले काही लोक या ठिकाणी यायला लागले. मग या ठिकाणी यायला लागल्यानंतर त्यांची इच्छापूर्ती व्हायला लागल्या, नवसपूर्ती व्हायला लागली. त्यांची ती श्रद्धा पाहून, त्यांचा तो पाहून, त्यांची ती श्रद्धा पाहून लोक आकर्षित व्हायला लागले. स्थानापतीने हे अभिमान घ्यायला सुरुवात केली होती. त्या ठिकाणी काही नवस वगैरे केल्या जायचे, ताबडतोब पूर्ण व्हायचे. लोक आनंदाने या ठिकाणी अगदी खूप गर्दी व्हायची. आणि असं होत असताना ह्या ठिकाणी ज्यावेळेस मग त्यांची परिस्थिती थोडीशी सुधरत गेली. मग सुधरत गेल्यानंतर त्यांनी ती मिठाई बनवायचं काम सुरुवात केली. मग मिठाई बनवून ती आपल्या मुलांच्या डोक्यावर द्यायचे. लोक त्यांची मुलं जी आहे गावामध्ये मिठाई वाटायचे. आणि असं करत असताना थोडस जुगाड जमत आलं. मग ह्या ठिकाणी एक बाकीलालजी म्हणून होते, एक मारवाडी ग्रस्त होते. त्यांची भयंकर श्रद्धा, त्यांची काही नवस वगैरे होती, नवसपूर्ती या स्थानाच्या ठिकाणी झाली. मग त्यांनी एक छोटासा या ठिकाणी एक वाडा बांधून दिला. आजही आमच्या पलीकडं ज्या ठिकाणी शिवमजी तुम्ही आले होते आणि त्या भव्य आमच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी विश्रांती घेतली होती त्या ठिकाणी तो वाडा होता, कौलारूचा वाडा. आजही 80 वर्ष जुना तो वाडा, 70 वर्ष जुना. त्याची कौलारू आजही माझ्या बाबांनीही जपून ठेवले होते आणि मीही आज ती कौलारू जी आहे ती जपून ठेवलेली आहेत. हे 2च वस्तू आमच्या जुन्या मंदिराच्या किंवा जुन्या काळातल्या पंजोबाच्या काळात. एक तर मध्ये जो स्तंभ आहे तो एक स्तंभ बनवलेला तो, आणि वर एक आम्ही कौलारू ठेवलेले आहेत. की आमच्या जुन्या ज्या काळामध्ये काही नव्हतं त्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. ती कौलारू आजही आम्ही या ठिकाणी अगदी आत्मीयतेने जपून ठेवलेले आहे. अशी कौलारू आम्ही त्या ठिकाणी जपून ठेवलेले. मग त्या बाकीलालचा वाडा त्या ठिकाणी, मग हे परिस्थिती सुधारल्यानंतर पंजाबात आमचे पंजोबा गेले आणि बाकीचा राहिलेला परिवार घेऊन आले. परंतु परिस्थिती अशी होती, परिस्थितीमध्ये म्हणजे असं रोजचं रोज कमवा आणि रोजचं रोज खा. मग आता हे आमचे माझ्या अगोदरचे जे गुरुवारी आमचे बाबा होते की धन्य धन्य त्या गुरुपदाजीने दाखविले माझा आनंद कंदा, तू उपकार मज न भीते कदा, देवा परमानंदा तुझी पिढी. असे माझ्या अगोदरचे जे माझे बाबा होते, माझे गुरुवारी होते, ज्यांनी मला धर्मी लावलेले आहे. आता हे फार त्यावेळेस 6 महिन्याचे 7 महिन्याचे होते. आणि ह्या ज्यावेळेस त्यांना इथं महाराष्ट्रामध्ये आणलं गेलं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की खायलाच नव्हतं. मग आमच्या बाबांची जी आहे, जुन्या बाबांची एक बहीण होती हिराबाई, त्या बेलापूरच्या आश्रमामध्ये राहायच्या. त्या बेलापूरच्या आश्रमांना त्या बाबा आमच्या पंजोबांनी त्या लहान बाबांना आमच्या 6 महिन्याचे असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याजवळ देऊन टाकलं. आणि महानुभाव पंथामध्ये अशी आमच्या बाबांची सुरुवात झालेली आहे. मग बाबा त्या ठिकाणी राहिले. नागराज बाबा, आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी जे नागराज बाबा होते, त्यांचा आश्रम श्रीरामपूरला बेलापूरला या ठिकाणी होता. त्यांच्या त्या सन्निधानामध्ये बाबा राहिले. त्या ठिकाणी अभ्यास वगैरे केला बाबांनी. बाबांची अशी सुरुवात त्या पंथामध्ये झालेली आहे. परंतु बाबा जोपर्यंत पंथाचा अभ्यास करत होते किंवा मोठे झाले होते 22, 24, 25 वर्षाचे,
तोपर्यंत परिस्थिती अशी जेमतेमच परिस्थिती सुधरत चाललेली आहे. इकडेही त्यावेळेस मोगलांचं म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आमच्या ह्या मराठवाड्यामध्ये जो आहे आजही हैदराबाद स्टेट जी आहे मोगलांचं राज्य होतं. हैदराबाद स्टेट पासून सुरुवात व्हायची, त्यांची लातूर स्टेशन पर्यंत त्यांचं मोगलांचं राज्य होतं. आता त्या मोगलाईमध्ये राहत असताना मग अशी परिस्थिती आली की मोगलांच्या आधिपत्याखाली राहायचं. आता हे त्या ठिकाणाहून पंजाबहून आलेले उंचेपुरे धिपाड माणसं आता ते अत्याचार करायचे हिंदू लोकांवर. मग आता यांना काही अत्याचार वगैरे काही सहन झाला नाही. मग ह्या दोघा भावांनी मिळून काय केलं, एका ठिकाणी जे पठाण लोक होते ते 17 पठाण लोकांना ह्या दोघा भावांनीच असं उचलून मारलं की परिस्थिती अशी झाली की आता यांना मोठी काहीतरी काळ्या पाण्याची शिक्षा होईल. तर मी तुझं गाजत वाजत ह्या पूर्ण जालन्यामध्ये तुझा मोठा झेंडा काढेन, तुझा जुलूस काढेन. आणि असं देवाला नवस केलं गेलं. स्थानापतीने ते सुद्धा नवस ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हणजे आईचे वडील जे होते राय हरिचंदजी साने अगदी होते आणि मला अभिमानाने सांगा वाटतं की आजही पंथामध्ये असं आहे की माझ्याविषयी की बाबा शेरशायरी फार करतात. जे मी असं बोलता बोलता शेरशायरी म्हणत असतो, परंतु तो माझा माझे आजोबा जे होते आईचे वडील ते सुद्धा एक फार मोठे शायर होते आणि शायर असताना त्यांना सुद्धा फक्र आहे महाराष्ट्र म्हणून एक किताब या सरकारने दिलेलं होतं आणि हो देण्यात आलेलं होतं. आणि त्यांची आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आजही त्यांची पुस्तकाचे जे त्यांनी जे शेअर वगैरे बनवलेले आहेत सुद्धा काही गाणी किंवा काही डायलॉग त्यांच्या त्या पुस्तकातून घेतलेले असतात. आजही असं आम्ही ते डायलॉग ऐकल्यानंतर आमच्या लक्षात येतं की अरे हे तर आमच्या आजोबाच्या पुस्तकातलेच शेर आहेत किंवा डायलॉग आहेत. त्या गोष्टीचा आम्हाला अगदी आम्हाला त्या गोष्टीचा आम्हाला फार आनंद होतो की आज फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा आमची त्या पुस्तकाची दखल घेतलेली आहे. जुन्या काळामध्ये तर होतच होतं, आजही सुद्धा बरेच डायलॉग किंवा असे बरेच शेर शायऱ्या जे आहेत त्या आजोबांच्या या पिक्चर मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर असं असताना त्यांना फक्र महाराष्ट्र हे किताब दिलं गेलं आणि त्यांनी त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून त्यांची ती बोलायला चतुर असल्यामुळे त्यांची ती सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आमच्या पंजोबांना इतका आनंद झाला की त्यांनी जालन्यामध्ये आमच्या स्वामींचा सुरुवातीलाच ज्यावेळेस पंथामध्ये कुठेही श्री चक्रधर जयंती ही साजरी केल्या जात नव्हती, त्यावेळेस साजरी होत नव्हती, त्यावेळेस सुरुवातीला जालना ह्या ठिकाणी साजरी करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या काळामध्ये आमच्या पंजोबाने जवळजवळ 40 दिवसाचा म्हणजे पहिला सप्ताह जो आहे आमच्या 40 दिवसाचा या ठिकाणी झालेला आहे. आणि भजनाचा नाद असल्यामुळे रात्रंदिवस भजनामध्येच राहायचे आणि त्यांची ती भक्ती पाहून मग साधू संत वगैरे या ठिकाणी यायचे. परंतु याच्यामध्ये एक थोडस मला सांगावं वाटतं की आता ही तर झाली आमची पूर्व भेटिका, परंतु एक ठिकाणी एक वेळ असं झालं की आमच्या आजोबांचं उदात्त असं सगळं काम होतं आणि उदात्त असल्यामुळे ती कधीही अशा आपल्या मुलांनी कमवून आणलेलं म्हणजे फक्त आपल्या परिवारावर पुरतच पाहायचं असं त्यांचा कधीच असा हा नव्हता. ती कधी विचारही करत नव्हते. साधू संतांविषयी त्यांची इतकी अत्यंत निष्ठा होती, इतकी अत्यंत श्रद्धा होती की साधू संत जर आले तर त्यांना असं वाटायचं की यांना कुठं ठेवू आणि मी कुठं काय करू, कारण हे माझ्या देवाचे आहेत, हे माझ्या ईश्वराचे आहेत. आणि त्यांची ती श्रद्धा. हा एक दिवस असा प्रसंग होता की घरामध्ये खायला काहीच नाही, मुलं दिवसभर काम करायचे. दिवाळीचा सण समोर आलेला होता आणि दिवाळीचा सण समोर आलेला असताना आता मुलांनी 8 दिवसापासून अगोदरच म्हणजे आमच्या आजोबांनी वगैरे थोडा पैसा साठवायला सुरुवात केली की बाबा नवीन वस्त्र घ्यायचे, नवीन कपडे घ्यायचे, सगळ्यांना देवालाही नवीन कपडे करायचे आणि सगळ्या परिवाराला सगळ्यांनी मिळून आपलं मस्तपैकी काहीतरी गोडधोड जेवण करायचंय. त्या काळामध्ये परिस्थिती पहा, म्हणजे वैभवातून आलेले हे लोक यांच्या हाताखाली 50-100 लोक काम करायचे, परंतु नशिबाचा खेळ, नसीब हर कसो नाकस की नाही होती किसी किसी का आंधियों में भी चिराग जलता है, ती गोष्ट त्या हे ठिकाणी आलेली आहे. हे शेर आमच्या आजोबाचं आहे. पुन्हा एकदा म्हणतो, नसीब हर कसो नाकस की नाही होती किसी किसी का आंधियों में भी चिराग जलता है. असं आमच्या त्या आजोबांनी ह्या ठिकाणी ज्यावेळेस थोडं जमवायला सुरुवात केली आणि योगायोगाने ह्या ठिकाणी त्यावेळेस एक कोणता तरी मार्ग आला आणि मार्गामध्ये जवळजवळ 30-40 लोक होते. आता हे दिवाळीचा सण समोर आलेला आहे, दिवाळीसाठी आता घरामध्ये गोडधोड करायचं आहे म्हणून आमच्या पणजीने काय केलं की चण्याची डाळ वगैरे भिजू घातली की पुरणपोळी दिवाळीच्या दिवशी करावी. पहा योग, मला आज असं हे ज्यावेळेस मी इतिहास सांगत असतो माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत असतं. चक्रधर स्वामींच्या 8 दिवाळ्या साजऱ्या केलेल्या आहेत. 8 दिवाळीपैकी 4थी दिवाळी या ठिकाणी साजरी केलेली आहे
आणि चौथी दिवाळी साजरी करत असताना जालन्याची हिवरेची आनंदाची दिवाळी म्हणून आपण प्रत्येक पंथामध्ये पण अगदी आनंदाने सगळ्यांना सांगत असतो की चौथी दिवाळी आनंदाची चक्रधर स्वामी या ठिकाणी साजरी केली आहे. पदार्थांचं बाहुल्य होतं, भक्त जवळ होते, स्वामी खुश होते आणि भक्तही खुश होते. अशा परिस्थितीमध्ये असताना आता ते भिजू घातलेले आणि एकदम 30-40 लोक आलेले. सकाळपासून काम करून ज्यावेळेस संध्याकाळी घरी आले आमचे सगळे परिवार, आल्यानंतर ज्यावेळेस आता स्वयंपाक करून हातपाय धुवून आता जेवायला बसायचं, त्याच्या अगोदर तो साधू संतांचा मेळा त्या ठिकाणी आलेला आहे. आमच्या आता दिवसभराचे हे सगळे उपाशी आहेत, सगळा परिवार उपाशी आहे की संध्याकाळी हे कमवून आणल्यानंतर सगळे एकत्र परिवार बसावं आणि खावं. आरती वगैरे झाली, आरतीला साधू संत त्याच्या अगोदर साधू संत या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या पंजोबांनी काहीही मागचा पुढचा विचार न करता जेवढं काही बनलेलं होतं तेवढं सगळं उचललं आणि त्या परमार्गाच्या समोर आणून ठेवलं. परमार्गाच्या समोर माझ्या अंगावर काटे यायला लागले. परमार्गाच्या समोर ठेवल्यानंतर परमार्गाने तृप्त होऊन ते जेवण केलं. काय आशीर्वाद दिला असेल, स्थानपतीची कृपा पहा किंवा त्यांचा आशीर्वाद पहा. तो दिवस साधू संतांनी जेवण केलं, आनंदाने विश्रांती केली, निघून गेले. संपूर्ण परिवार दिवाळीच्या दिवशी उपाशी झोपलेला आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी उपाशी झोपल्यानंतर ज्यावेळेस साधू संत त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले, खोटं नाही सांगत तुम्हाला शुभाभाऊ, त्या दिवशीपासून तशी जी काळजी घेतलेली आहे, आज आमचे 4 मिनिट झालं तरीच काही कमी पडत नाहीये. एवढी त्या साधू संतांची आशीर्वादाचं महात्म्य आहे, एवढं त्या स्थानाचं महात्म्य आहे. त्याच्यामुळे मला साधू संतांना कोणी काही बोललं की भयंकर वाईट वाटत असतं की साधू संतांना कोणी नाव ठेवू नये. करता करविता परमात्मा आहे, चांगला असेल वाईट असेल त्यांना शिक्षा देणारा परमात्मा आहे. आपण त्यांच्यातलं चांगलं पाहावं. साधू ऐसा चाहिए जैसा सूप असो आहे. सुपामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधलं जी घाण असते ती घाण निघून जात असते. जेवढं चांगलं असतं आपण तेवढं ठेवून घेत असतो. साधू संतांनी लहानपणापासून देवाला अर्पण केलेलं आपलं संपूर्ण तन मन असते. कोणाची काय पात्रता आहे काय सांगता येत नाही. अशा ह्या त्या दिवशीपासून जी आमच्या परिवाराला काळात भेटलेली आहे. मग पुढे आमचे आजोबा या ठिकाणी 7 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहे. एवढं वर्चस्व त्यांचं त्या याच्यामध्ये राहिलेलं आहे की त्यांच्या नावाने आजही आज आम्ही त्यांचे नातू पंतू आहोत, परंतु आजही त्यांच्या नावाने लोक आम्हाला ओळखतात. आज आमची अशी काहीही ओळख नाही. आमच्या आजोबांची भक्ती हे पंथामध्ये समाजामध्ये सगळ्या ठिकाणीच आहे. आणि आमच्या आजोबांचं सुद्धा जे राजकीय वलय होतं ते सगळं हे पा शुभम भाऊ या ठिकाणी आलेलो आम्ही, डोक्यावर छतही नव्हतं हो, खायला अन्नही नव्हतं आमच्या पूर्वजांना. जे काही दिलेलं ह्या स्थानाने दिलेलं आहे, ह्या ईश्वराने दिलेलं आहे. त्याच्यामुळं नितांत श्रद्धा आमची या स्थानावर आहे. त्या स्थानाला कोणी काही म्हणत असेल की स्थानाच्या ठिकाणी फक्त देवाचा स्पर्श झालेला आहे, तो काही देव आहे का, त्याला काही देव मानतात का, परंतु आमची नितांत श्रद्धा या स्थानावर आहे. जे आहे आणि आमची काही संपूर्ण ह्या स्थानाच आहे. त्याच्यामुळे स्थानावर आमची नितांत श्रद्धा आहे. ह्या स्थानाने आम्हाला दिलं म्हणून ह्या स्थानावर आहे. परंतु जेवढे 1650 तीर्थ आहेत ते माझ्या ईश्वराचे आहेत, माझ्या देवाचे आहेत. अशी ही आमची परंपरा आहे. त्याच्यानंतर बाबांनी अभ्यास धर्मामध्ये केला. बाबाही मोठ्या पदाला पोहोचले. बाबांना ही आमनाईची गादी भेटली. आणि यावेळेस ज्यावेळेस आमचे पंजोबा या ठिकाणाहून गेले, ती गोष्ट आहे 1964-65 ची, ज्यावेळेस आमच्या पंजोबांचं देहावसान झालेलं आहे. ते 65 मध्ये मागचा पुढचा विचार न करता ज्या काळामध्ये 15 रुपये 16 रुपये तोळा असं सोनं होतं, त्या काळामध्ये आमच्या आजोबांनी आलेल्या साधू संतांसाठी किंवा आलेल्या भक्त परिवारासाठी उदात्त अंतकरणाने खर्च करायचे की देव देईल, देव माझा करील, इतकी त्यांची श्रद्धा होती. तर ज्यावेळेस आमचे पंजोबा ह्या इहलोकाचा ज्यावेळेस त्यांनी आपला निरोप घेतला, त्यावेळेस आमच्या बाबांच्या हातामध्ये म्हणजे माझ्या गुरुवर यांच्या हातामध्ये, कैवल्यवासी बाबांच्या हातामध्ये मंदिर ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात दिलं गेलं, काहीच नव्हतं त्यावेळेस. अगदी छोटीशी मी ज्या खोलीमध्ये राहतो ती खोली एक बांधकाम केलेली होती आणि समोरच्या वाड्याची काहीतरी सुरुवात झालेली होती. आणि त्या काळामध्ये 3500 रुपये कर्ज या मंदिरावर होतं. आणि मंदिराचं ते कर्ज घेऊन बाबांनी ह्या पंथाची जी आहे धुरा, मंदिराची धुरा आमच्या माझ्या गुरुवार यांनी हातामध्ये घेतली. आणि पुढं सगळ्यांचा योग, बाबांचं नशीब, स्थानपतीची कृपा, सगळ्यात महत्वाचं साधू संतांचा आशीर्वाद
की ह्या सगळ्यांचा योग या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या योग झाल्यानंतर मग ह्या ठिकाणी एवढी मोठी वास्तू आज उभी आहे आणि आज आम्ही त्यांनी घेतलेल्या कष्टाचं आम्ही फळ चाकतोय. कोठी हे गावाचे नाव आहे की अजून त्याविषयी इतिहास असेल तो सांगा. म्हणजे कोठी जे नाव आहे किंवा गादीचं नाव आहे हे कशाहून आलं, कदाचित त्यांना हे विचारायचं आहे. हो सांगतो ना. आता तुम्ही जर माझ्या ह्या गादीचा जर इतिहास मला विचारला तर त्याच्यामध्ये मला हे सांगावं लागेल. तो प्रश्न हे तुम्ही आहे, मला आठवण करून द्या, मी सांगतोच तसं, मी सांगणारच आहे. निश्चित पण काही वैयक्तिक माझ्या परिवाराविषयी जर कोणाला काही विचारायचं असेल तर बिलकुल अवश्य विचारू शकता. म्हणजे हा टॉपिक या ठिकाणी संपेल. बरोबर. आपण आपल्या अजून तरी माझी पूर्व पीठिका सांगितली, माझ्या अगोदरच्या पूर्व सुरींची जी आहे तीच पीठिका सांगितली. माझाही असंच आहे. मी वडील माझे अचलपूरचे होते, शिक्षणाधिकारी होते. त्यांच्या सहीशिवाय पाठ्यपुस्तक शाळेमध्ये येत नव्हते असे माझे वडील जे होते एज्युकेटेड होते. आणि कराडला यशवंतराव कॉलेज आहे त्या ठिकाणी ते प्राध्यापक होते. त्या ठिकाणी त्याच्यानंतर मिलिंद कॉलेज औरंगाबाद या ठिकाणीही ते प्राध्यापक होते जॉग्राफीचे. त्याच्यानंतर ते पुण्याला डॉक्टर रफिक झकेरिया म्हणून शिक्षण मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये त्यांचं आणि आमच्या आजोबांचं फार सुंदर असं एक राजकीय नातं होतं. आणि त्यांच्या त्या काळामध्ये माझे वडील पुणे या ठिकाणी शिक्षण मंडळावर एक शिक्षण अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पाठ्यपुस्तक होतं ते पाठ्यपुस्तक त्यांच्या सहीशिवाय येत नव्हतं. परंतु एक सहकार्याच्या एक चुकीच्या शब्दामुळे की बाबा तुम्ही वशिल्याचे आहेत, फक्त हेच शब्द त्यांच्या हृदयाला लागले. आणि आमचे वडील जे होते ते भयंकर म्हणजे स्वाभिमानी होते. नुसतं ते शब्द त्यांनी ते सहकार्याचं ऐकलं आणि ते रिझाईन देऊन या ठिकाणी जालना या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी पुन्हा आमचे जे परंपरेने जे चालू होतं हॉटेल व्यवसाय, त्या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी त्यांची सुरुवात केली. एक काळामध्ये आमच्या ह्या जालना शहरामध्ये असे पाच मोठमोठाले लॉजिंग बोर्डिंग रेस्टॉरंट अशा हॉटेली होत्या. त्या हॉटेल व्यवसायामधून मग वडिलांनी सुरुवात केली. आता हे झालं एकदम विरोधाभास. वडील पूर्ण सुशिक्षित माणसं, नोकर पेशातली माणसं, आणि ते पूर्ण व्यवसायामध्ये आले. आता ह्या दोघांची सागड घालत असताना थोडीशी दमछाक झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या पुढं जो कलाटणी भेटलेली आहे की यस्यानुग्रहम इच्छामि तस्य वित्त हराम्यहम आपदा शोक कष्टांचे तस्य दुःख पदे पदे, या सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि आई पहिल्यापासूनच या घराण्यामध्ये असल्यामुळं मग ती आई ज्यावेळेस इथं आले तेव्हापासूनच मंदिरामध्ये सेवा करायला यायची. आणि त्यांची ती सेवा पाहून, आणि त्यांच्यासोबत मी लहान असताना मंदिरामध्ये यायचो. आणि माझं ते देवाविषयी श्रद्धा त्या काळामध्ये लहानपणामध्ये असेल, आजही आहेच. आणि ती श्रद्धा पाहून मग माझ्या गुरुवर यांनी मला सांगितलं, आमची जी गुराई होती त्यांनी सांगितलं की हा मुलगा आमच्या मंदिराला द्या. मग त्यांनी तो आग्रहाने म्हणजे माझ्या वडिलांकडून आईकडून वधून घेतलं देवासमोर आणि मला या पंथामध्ये घेतलं. आणि माझी या पंथामध्ये अशी सुरुवात झालेली आहे. बरोबर. कमेंट रूपातच माझा पुढील सवाल आलेला आहे. बाबांचं शिक्षण, मी हेच विचारणार होतो आपल्याला की बाबा आपलं लहानपणाचं शिक्षण आणि शैक्षणिक काही कार्य असेल. बोलण्यावरून कसं वाटतंय तुम्हाला? त्यांना विचारा बोलण्यावरून कसं वाटतंय, शिक्षण कुठपर्यंत असावं? त्यांना कमेंट करायला लागेल. माझं शिक्षण तसं जर पाहिलं तर मी सुरुवातीला ह्या जालना शहरामध्येच आमची या CTMK गुजराती विद्यालय म्हणून या ठिकाणी शाळा आहे. 6वी पर्यंत माझं शिक्षण जो आहे ते हिंदी मीडियम मध्ये झालेलं आहे. आणि हिंदी मीडियम मध्ये झाल्यानंतर आता घरचे आई वडील, इथं मंदिरामध्ये गुरुवर्य गुराई, या सगळ्यांच्या लाडामुळे काय अभ्यासात लक्ष नव्हतं माझं. मग आमच्या बाबांनी सांगितलं की बाबा लहानपणापासून जर याला इकडे ठेवलं तर वळण इकडे लागायचं नाही, याला मार्गामध्ये पाठवूया. मग मार्गामध्ये मला पाठवलं गेलं. तर मार्गामध्ये पाठवत असताना बाबा ज्यावेळेस बेलापूरला असताना बाबांच्या सोबत सातारा आश्रम त्या ठिकाणी जे जुने बाबा होते उद्धवराज बिडकर बाबा, ज्यांना आपण आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी प्रातस्मरणीय ज्यांना म्हणतो, त्यांच्या सन्निधानामध्ये बाबांनी मला पाठवलं. आणि त्या ठिकाणी माझं 10वी पर्यंत शिक्षण सातारा श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजीपेठ या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला बाबांच्या काळामध्ये बाबांनी सुद्धा माझा फार लाड केलेला आहे. आणि तिथला मी विद्यार्थी, शालेय शिक्षण झाले असेल परंतु सुरुवातीला बाबांनी मला लहान असताना शिकवलं होतं. 7वी 8वी मध्ये असताना ते म्हणाले तू इथं ये, मी तुला पूर्ण पंथाचं एक तुला गुह्यार्थ सांगतो. आणि बाबांनी मला आवर्जून एक श्लोक शिकवला होता. 8व्या अध्यायामधला पहिला श्लोक जो होता तो बाबांनी मला शिकवलेला होता. किम तत् ब्रह्म किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच की प्रोक्तम बलिदैवम किमुच्यते. संपूर्ण शास्त्राचा गुह्यार्थ ह्या वचनामध्ये, ह्या श्लोकामध्ये आलेला आहे. हे बाबांनी मला शिकवलं. 12वा अध्याय जो आहे
तोही बाबांनी मला शिकवलेला आहे. एवम सतत युक्ताय भक्तास्त्वाम परिपासते ए चाप्य शरणाव्यक्तम ते शांती योग वित्तम. बाबांनी नुसतं शिकवलंच नाही, बाबांनी माझ्याकडून पाठ करून घेतलेला आहे. आणि भक्तीची मुहूर्तमेढ जी आहे माझी त्या महानुभाव आश्रम सातारा ह्या ठिकाणी सुरुवात माझी झालेली आहे शास्त्र अध्ययनाची, अभ्यासाची. आणि ह्या ठिकाणी बाबांच्या सन्निधानामध्ये असताना मी शालेय शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी 10वीत असताना त्या शाळेचा निकाल 2% होता आणि मी त्या 10वीला गेल्यानंतर त्या शाळेचा निकाल जवळजवळ 90% लागला होता. तर त्या काळामध्ये मी त्या सातारा एज्युकेशन सोसायटीमध्ये डिस्टिंक्शनचा विद्यार्थी आहे. डिस्टिंक्शन मध्ये मला माझं शिक्षण झालेलं आहे. पण तसं जर पाहिलं तर योगाच्या गोष्टी असतात. माझं 6वी पर्यंत शिक्षण हिंदी मीडियम मध्ये झालेलं आहे. घरचं वातावरण माझं पूर्ण हिंदी, पंजाबी भाषा मिक्स. त्याच्यानंतर आमच्या वातावरण जालन्यामध्ये हिंदीच बोलल्या जाते. मोगलाई असल्यामुळं आजही आमच्याकडे जवळजवळ 60% मुसलमान, 40% हिंदू, असा हा समसमासम 50% 60% असं आहे. तर असं असताना माझं पूर्ण हिंदी वातावरण असताना त्या ठिकाणी मी ज्यावेळेस गेलो सातारला, तर सातारला हिंदी शाळाच नव्हती. त्या ठिकाणी मराठी शाळा आणि मराठी किंवा इंग्लिश. आता इंग्लिश तर मी तर मला पहिल्यापासून नसल्यामुळं तेवढं काय त्यावेळेस काय फॅडे नव्हतं इंग्लिशचं. मग मराठी मीडियम मध्ये माझी नियुक्ती केली गेली. एखाद्या पहिल्या मोठ्या न्यू इंग्लिश शाळेमध्ये मला घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याने त्या प्रिन्सिपलने मला प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर मला देता नाही आलं कारण माझी भाषा हिंदी. त्यांनी मला मराठीत प्रश्न विचारला. तिथून मला आणलं आणि श्रीपतराव पाटील हायस्कूल या शाळेमध्ये माझं ऍडमिशन केलं. ऍडमिशन केल्यानंतर हिंदी आणि मिक्स व्हायचं. सर हा मला लोटीतो असं व्हायचं. आता ते असं झाल्यामुळं ती काय व्हायची, विद्यार्थी माझी चेष्टा करायची. परंतु योग पहा, 7वीला असताना मी प्रमोटेड झालो 3 विषयामध्ये. 8वीला गेल्यानंतर माझा 3रा नंबर आला वर्गामध्ये. 9वीला गेल्यानंतर मी 2रा नंबर काढला आणि 10वीला आला असताना 10वीमध्ये मी संपूर्ण शहरामध्ये डिस्टिंक्शनचा विद्यार्थी. आणि इंग्लिश मध्ये मला त्या काळामध्ये, आता तर हे सगळे 20% ग्रहपाठाची, 20% ओरलची असे तसे मिळून त्यांना 100 पैकी 100 मार्क भेटतात. आमच्या काळामध्ये तसं नव्हतं. आमच्या काळामध्ये त्यावेळेस 65% म्हणजे ग्रामर राहायचं आणि 35% त्यावेळेस आमच्या त्या प्रश्न उत्तर राहायचे. पण त्या काळामध्ये मला इंग्लिशमध्ये 90 मार्क भेटले होते म्हणून. आणि माझ्या अगोदर आणि मी डिस्टिंक्शनचा विद्यार्थी त्या काळामध्ये. 85% मला त्यावेळेस मार्क भेटलेले आणि त्यावेळेस 10वी मध्ये झालो मी. आणि तिथून मग 10वी झाल्यानंतर बाबा म्हणले आता तू पंथाचा अभ्यास कर. मग पंथाचा अभ्यास कर म्हणल्यानंतर मी पुन्हा जालना या ठिकाणी आलो. आल्यानंतर पुन्हा बाबांनी मला संवत्सर या ठिकाणी बाबांच्या सन्निधानामध्ये पाठवलं. अगोदरचे जे बाबा होते कैवल्यवासी राजधर बाबाजी, त्यांच्या सन्निधानामध्ये मी गेलो. आणि त्यांच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतर आदरणीय श्रद्धेय आमचे प्रातस्मरणीय मामाजी, आमचे जे विद्यागुरू आहेत, त्यांच्याकडे मी ह्या पंथाचा अभ्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी मी पंथीय अभ्यास केल्यानंतर पुन्हा जालना या ठिकाणी आलो. परंतु आतला जो शिक्षणाची ओढ जी होती म्हणून मी पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. मत्स्योदरी शिक्षण संस्था जालन्यामध्ये आहे त्या ठिकाणी कॉलेज ठिकाणी मग मत्स्योदरी शिक्षण संस्था या ठिकाणी पुन्हा ऍडमिशन घेतलं गेलं. आणि मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून या पंथामध्ये म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा कॉलेजमध्ये मी काही दिवस जात होतो आणि ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट करून मग या ठिकाणी 2001 मध्ये 31 मे 2001 यावेळेस बाबांनी माझी या ठिकाणी त्या गादीवर नियुक्ती केलेली आहे. असा माझा हा इतिहास आहे. बाबा आपण जन्म वर्ष सांगितलेलं नाहीये. हे एक प्रश्न मी पुन्हा विचारतो. माझं जन्म वर्ष आहे 2 फेब्रुवारी 1974. बरं, 2 फेब्रुवारी या ठिकाणीच माझा जन्म. मी 2 फेब्रुवारी लक्षात ठेवील. जवळच आहे आता पुढच्या वेळेस विश करण्याकरिता. धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या प्रश्नाची उत्तरे दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपले इतके लोक आपल्यासोबत जुळले आहेत त्यांनाही धन्यवाद आणि दंडवत प्रणाम. बाबा आपण पहिल्या राऊंड मध्ये आहोत, 2 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर आपण 3ऱ्या प्रश्नाकडे वळूया. मी आपला प्रश्न आहे उपदेश गुरु. आपले उपदेश गुरु कोण आहे याबद्दल लोकांना सांगा. उपदेश गुरु माझे अगोदरचे जे बाबा होते, माझे गुरुवर्य कैवल्यवासी प्रातस्मरणीय आदरणीय श्रद्धेय कोठी बाबाजी, तेच माझे उपदेश गुरु आहेत. आणि जरी मी संवत्सर या ठिकाणी अभ्यास केलेला असलो तरी ते पुस्तकी ज्ञान जे आहे त्या ठिकाणी पुस्तकी ओळख किंवा पंथीय उठण्या बसण्याचं नॉलेज त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु पुस्तकी जरी झाल्यानंतर खरं अनुभवाचं ज्ञान जे असतं, खरं अनुभव जे असतात ते या ठिकाणी बाबाच्या सन्निधानामध्ये आल्यानंतरच माझ्या गुरुवर यांच्या
मग प्रत्येक शब्दाची आणि प्रत्येक उठण्या बसण्याची जी जाणीव आहे, शहाणीव आहे, ती ह्या बाबांच्या सन्निधानामध्ये मी शिकलेली आहे. धन्यवाद बाबा. आणि आमचा जो पिंड आहे तो पूर्ण व्यावसायिक लोकांचा आहे, त्याच्यामुळं असं होतंय की व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे. आणि बाबांनी अक्षरशः माझ्यासोबत, म्हणजे जसा एखादा आमच्याकडं काही मारवाडी समाज वगैरे आहे किंवा काही गुजराती समाज आहे, मंदिराशी रिलेटेड आहेत, असे जे लोक येतात. आणि बाबांचा पिंड संपूर्ण म्हणजे व्यावसायिक असल्यामुळं बाबांनी सुद्धा मला शिक्षण दिल्यानंतर, जोपर्यंत माझं शिक्षण होतं तोपर्यंत त्यांनी मला एक माझा एक पाल्य आहे म्हणून मला सांभाळलेला आहे. शिक्षण घेतल्यानंतर जसा मी मोठा झालो, जसं एखाद्या संसारामध्ये वडिलांची चप्पल जर पायामध्ये यायला लागली मुलाच्या, बरोबर, तर तो मुलगा राहत नाही, तो मित्र होऊन जातो. त्याप्रमाणे मग शिक्षण घेऊन आल्यानंतर बाबांनी मला मित्रासारखं सांभाळलेलं आहे. आणि मित्रासारखं सांभाळून, मुलासारखं सांभाळून, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक शास्त्राच्या गुह्यार्थाचं बाबांची अक्षरशः आम्ही संध्याकाळी ज्यावेळेस मंदिर बंद झाल्यानंतर सेवा करायला जातो, संध्याकाळी ज्यावेळेस वर जायचो, त्यावेळेस 2-2 तास बाबा मला जवळ घेऊन बसायचे, माझ्याशी म्हणजे डिस्कस करायची. आपण काय शिकून आलास तू, काय शिकून आलास तू, त्याच्यातून तुला काय कळलं, तू मला सांगतोय, शब्दरूपाने मला सांगतोय, पण तुला काय कळलं त्याच्यातलं, हे बाबांनी मला त्यावेळेस त्या ठिकाणी सेवा करत असताना बाबांनी मला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे. त्यामुळे बाबांचे, माझ्या गुरुवर्यांचे, माझ्या विद्यागुरूंचे, ज्यांनी मला सांभाळलेलं आहे, म्हणजे लहानपणी असताना सातारच्या आश्रमामध्ये सगुणा मावशी म्हणून जी होती, त्याला संपूर्ण पंथच मावशी म्हणून ओळखतंय, परंतु त्या बिचारे माऊलीने मला सुद्धा आईसारखं सांभाळलेलं आहे. त्यात लहानी आई होती, त्या लहानी आईने सुद्धा मला मुलासारखं सांभाळलेलं आहे. कुंदाताई आमचं विशेष त्यांचं नाव घेईन मी. त्या तिघा माऊलीने मला असं एखाद्या जसं सर्कसमध्ये जसे नेट असते ना, त्या नेटला जसं धरल्यानंतर जसं वर झोका खेळणाऱ्याला खाली पडू देत नाहीत, तशा त्या माऊलीनी त्यांच्या प्रेमाच्या पखाखाली मला सांभाळलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे आताचे जे बापू आहेत, हेमंत बापू, किंवा आमचे कापूस तळणीकर बाबा आहेत, यांच्या अंगा खांद्यावर मी त्यावेळेस खेळलेलो आहे. लहान असताना त्यांच्या मांडीवर मी बसलेलो आहे, त्यांच्या पाठीवर घोडा करायचो. त्यांनी माझा फार लाड केलेला आहे, असे त्यांनाही मी विसरू शकत नाही. आणि ह्या सगळ्यांचा कळस म्हणून आमच्या गुरुवर्यांनी, फाउंडेशनच आमच्या गुरुवर्यांचं होतं, त्याच्यामुळे कळस जो आहे तो आमच्या गुरुवर्यांनी लावलेला आहे. आणि आज जी काय आहे तुमच्या समोर, ह्या सगळ्यांचंच, या परमार्गांचंच. आणि याच्यानंतर बी माझे आदरणीय श्रद्धेय जे आहेत सगळेच गुरुवर्य या ठिकाणी आहेत, परंतु विशेषतः मी त्यांचं नाव घेईन की जसे आमचे जे बाबा आहेत, बदनापूरचे बाबा, त्यांनी सुद्धा मला फार प्रेमाने प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस चुकत असेल, ज्यावेळेस मला अडचण असेल, त्यावेळेस मला सांगतात. आजही ते आहेत, आजही मी त्यांचं गाईडलाईन घेत असतो, आजही त्यांना मी विचारत असतो, आजही ते मला मित्रासारखे अगदी प्रेमाने, लहान भावासारखं सगळं सांगतात. त्याच्यामुळं काय सांगू, या संतांचे उपकार, या संतांचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. बरोबर, धन्यवाद बाबा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण याही प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्या संन्यास दीक्षेवर आहे की आपली संन्यास दीक्षा कधी झाली, याबद्दल आपल्याला माहिती द्यायची. संन्यास दीक्षा मी कॉलेजमध्ये असतानाच, ज्यावेळेस 12वी मध्ये होतो, त्यावेळेसच बाबांनी मला 5 नोव्हेंबर 1992 या मंदिराचं उद्घाटन झालं, कळसारोहण झालं, त्यावेळेसच माझी दीक्षा झालेली आहे. बरं, तर आपण त्यावेळेस कॉलेज जेमतेम सोडलेलं होतं? जेमतेम सोडलेलं नव्हतं. 12वी मध्ये माझं ऍडमिशन होतं त्यावेळेस. म्हणजे 12वी आपण कॉलेज मध्ये संन्यास अवस्थेत केली? हो. मला कपड्यांनी कधीच अडचण केली नाही. मला नाही, मी हेच विचार, मी कपड्याची कधीच भीती बाळगली नाही. कपड्याचा तर मला कपड्याचं कधीच काही, आपल्याला अभिमान आहे, कपड्याचं कधीच काही वाटलं नाही. अभिमान आहे आपल्याला. पण मी हे विचारत आहे की आपण ज्यावेळेस 12वीत होते त्यावेळेस आपण संन्यास घेऊन 12वी केली आहे, हे एक मोठी गोष्ट आहे. आणि आजचे जे तरुण आहे ते गड्यात गाठी सुद्धा ठेवायला कुठेतरी संकोच करतात. अशा वेळेस आपण 12वीत म्हणजे कॉलेज लाईफला जर संन्यास अवस्थेत जात असाल तर ते एक या माध्यमातून त्यांना एक संकेत आहे की आपण आपल्या पंथाचा अभिमान कसा बाळगायचा आहे आणि कसा ठेवायचा आहे. नाही, असं मी या पंथामध्ये एकटाच आहे असं नका तुम्ही ग्राह्य धरू. एक तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत खनेपुरीचे जे आहेत, बरोबर, खनेपुरीचे, ते सुद्धा मी ग्रस्त असताना किंवा संन्यास घेतल्यानंतर मी ज्यावेळेस त्या मत्स्यदरी कॉलेजला जायचो, तेही मत्स्यदरी कॉलेजला कपडे घालून यायचे. किंवा आमचे आदरणीय श्रद्धेय जे आहेत खेडकर बाबा, बरोबर, आजही ते वसमत या ठिकाणी राहतात. आजही बाबा वस्त्र घालून त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जायचे किंवा शाळेमध्ये जायचे. बरोबर, असं काहीच नाही. पंथामध्ये बरेच असे म्हणजे शिक्षणाला महत्व देणारे असे बरेच लोक आहेत. आणि कपड्याची लाज बाळगण्याचा काही अर्थ नाही, अभिमान नाही ना. तो आपला अभिमान आहे. हे पहा,
माझ्या घरामध्ये झाडू मारायला मला काहीच अडचण नाही आहे. मला काय अडचण आहे? दुसऱ्याच्या घरामध्ये झाडू मारायला मला अडचण आहे, होय की नाही? तसं माझ्या अंगावर माझ्या देवाचे कपडे आहे. उलट मला ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस कपडे घालून जायचो ना, लोक आमच्याकडे आदराने पाहिजे. आजही माझे जे शिक्षक वृंद कॉलेजमधले आहेत ना, त्यावेळेस त्यांनी ज्या अवस्थेमध्ये मला म्हणजे केस वगैरे मोठे मोठे असायचे. तुमच्या नागपूरला बन्सीधर म्हणून होते, बन्सीधर ते आता संन्यास घेतलाय. हा, बन्सीधर दादा, त्यांनी माझे असे मोठे मोठे केस होते माझे अगदी मानेपर्यंत. आमच्या त्या काळामध्ये संजय दत्तचं फार वेळ चालायचं, त्याच्या त्या काळामध्ये मोठे मोठे केस राहायचे, तसे आमचे केस होते. आम्ही ते केसाचा त्याग केला, तसं काहीच प्रश्न नाहीये. आणि केसाचा त्याग करून डोके वगैरे बुडवलेली असायची. फक्त असं असायचं की थोडस म्हणजे पूर्ण केस काढत नव्हतो ब्लेडनी. खरं सांगायला तुम्हाला काही हरकत नाही, आता तुम्ही दाखवा अथवा नका दाखवू, एक सांगतो, थोडस कटिंग वगैरे करायचो. थोडीशी आतमध्ये बाजूला केस वगैरे लहान असायचे, आतमध्ये थोडेसे मोठे असायचे. टोपी वगैरे घालून तसं कॉलेजमध्ये जायचो, मला काही अडचण नव्हती. आणि अडचण यायचं काही कारणच नाही. बरोबर, अडचणाचं कारणच नाहीये. काल विवस्त्र गेलो असतं तर लोकांनी मला हसलं असतं, माझी टिंगल उडवली असती. अहो, देवाचे मी कपडे घालून गेलो होतो. देवाचे कपडे घालून गेल्यानंतर लोक म्हणजे शिक्षक सुद्धा मला हात जोडायचे, माझा आदर करायचे. काय सांगू तुम्हाला ह्या कपड्याची महिमा, या कपड्याला साधं नका समजू तुम्ही. माझ्या देवाचे कपडे आहेत बरं हे, माझ्या देवाचे कपडे. संपूर्ण पंथाचा अभिमान आहे. खूप खूप अभिमान आहे मला या वस्त्राचा. आणि का असू नये, का असू नये, या देवानी सगळं काही दिलंय आम्हाला, का असू नये त्या देवाचा अभिमान. अतिशय सुंदर पद्धतीने आपण याही प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बाबा, आपण ज्या मंदिरात आता असता त्या मंदिरातली आपल्याला थोडक्यात जानकारी द्यायची. तर अगोदर मी एक प्रश्न आणखी विचारेल, हा आपला सामाजिक कार्यातली. आपल्याला आपल्या लहानपणाबद्दल जर का काही आज या माध्यमातून सांगायचं असेल तर आपण निश्चितच सांगू शकतो. लहानपणाच्या गोष्टी नकोच. बरोबर, एक हा प्रश्न आम्ही याकरिता ठेवलेला होता की जर काही आपल्याला आता एवढं सांगेन मी, लहानपण साधू संतांच्या संगतीत गेलेला आहे. आणि माणूस जसा संगतीमध्ये राहिला तसा माणूस तो बनत असतो. भलेही लहानपण खोडकर असेल, परंतु साधू संतांच्या संगतीमध्ये असल्यानंतर माझ्या खोडीला बी काही मर्यादा होती. इतकाही खोडकरपणा मी कधी केलेला नाही की लोकांच्या कधी ती आयुष्यभर लक्षात राहावं, असं काही केलेलं नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य मुलासारखं माझं आयुष्य गेलेलं आहे. आणि तसं काहीच नाही. आश्रमामध्ये लहानपणापासून आश्रमामध्ये होतो. आणि लहानपणापासून म्हणजे ज्यावेळेस कळायला लागलं, 5वी 6वीला असताना मी म्हणजे आश्रमामध्ये गेलो. आणि आई वडील सोडून गेल्यानंतर किंवा गुरुवर्यांना गोराईला सोडून गेल्यानंतर बाहेरच्या घरी पाहुण्याकडे कसं राहावं हे ज्या माणसाला कळतं ना, जसं तुमचा एखादा मुलगा असतो संसारी लोकांचा, आणि संसारी मुलगा आई वडिलांच्या पाठाखाली राहिल्यानंतर तो शिक्षणामध्ये एवढं लक्ष देत नाही. आणि तोच जर एखाद्या हॉस्टेलमध्ये राहिला किंवा एखाद्या पाहुण्याकडे जर त्याला ठेवलं तर तो माणूस बनून बाहेर त्या भट्टीतून निघत असतो. तशी माझी आयुष्याची सुरुवात जी आहे ती आश्रमामध्ये झालेली आहे आणि साधू संतांच्या संगतीत झालेली आहे. त्याच्यामुळं जो काही माझ्यावर पगडा आहे किंवा जे माझ्या डोक्यावर आहे संस्कार आहेत, जे मला बुद्धीवर बिंबलेले आहेत, मनावर बिंबलेले आहेत, ते पूर्ण साधू संतांचे संस्कार माझ्या मनामध्ये होते. लहानपणापासून मी साधू संतांच्या संगतीत असल्यामुळे मला काही अडचण गेली नाही. आणि एवढं मी अशी अवघड किंवा जटिल असं कार्य काही लहानपणी काही केलेलं नाही. बरोबर, धन्यवाद बाबा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पहिला जो राऊंड होता व्यक्तिगत राऊंड हा पार पूर्ण झालेला आहे. आता आपण सामाजिक कार्य या राऊंड कडे वळूया. अगोदर मी आपल्याला परवानगी मागू इच्छितो. अगदी अगदी विचारा. सामाजिक कार्य राऊंड मध्ये सर्वात पहिला प्रश्न हा आहे बाबा की आपण ज्या संस्थेत किंवा ज्या मंदिरात आपण राहता त्या मंदिराचा इतिहास तर आपण आता थोडक्यात सांगितलाच आहे. त्या संस्थेची माहिती आणि मंदिरातले जर काही कमेंट सुद्धा होती लीळा स्वामी बद्दलची आपण सांगाल तर भरपूर. मला वाटते शुभम भाऊ तुम्हाला 2 दिवस माझी इंटरव्ह्यू घ्यावे लागेल. आजच्या 2 तासामध्ये सगळं काही आटपणार नाही. चालेल. पहिले कमेंटमेंट करा तुम्ही. एक म्हणजे उद्याचं 2 तासाचं मला पूर्ण लीळा सांगण्यातच जातील. ह्या स्वामींच्या लीळा, माझ्या देवाच्या लीळा, ह्या जालन्याच्या. आपण सध्या थोडक्यात घेऊ आणि मग नंतर एक मोठा कार्यक्रम आपला राबवूया, मालिका. चालेल, ठीक आहे, ओके. काय प्रश्न केला होता पुन्हा एकदा करा. आपल्या संस्थेची माहिती द्यायची आहे, मंदिराची थोडक्यात माहिती द्यायची आहे. हो, माझी ही संस्था आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी मी हे महानुभाव श्री दत्त मंदिर म्हणून सांभाळतोय. या ठिकाणी 1965 मध्ये ह्या मंदिराची सुरुवात ज्यावेळेस झालेली आहे, सुरुवात म्हणजे बाबांनी अत्यंत कष्टातून केली आहे. या मंदिराला कोणी असं लाखोनी दान दिलं किंवा लाखोनी असं मंदिर बांधकाम करून दिलेलं आहे किंवा मंदिर बांधून दिलेलं आहे, अशी काही ह्या मंदिराची सुरुवात झालेली नाही.
माझ्या गुरुवर्यांनी कसं असते, एकाला अल्प प्रयत्नी बहुत साह्य, एका बहुत प्रयत्नी अल्प साह्य, एकाला जितुके प्रयत्न तितुके साह्य, असं आमच्या चक्रधर स्वामींच्या या शास्त्रामध्ये आलेलं आहे, स्वामीच्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. माझ्या त्या शास्त्राप्रमाणे बाबांची जी आहे अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरुवात झालेली आहे. आणि एक असं असतं बरं का, की माणसाजवळ 100 रुपये असले ना किंवा लाख रुपये असले ना, त्याला लाख रुपये देणारे अजून लाखो भेटतील, पण खिशात ज्यावेळेस 1 रुपया नसतो ना त्यावेळेस त्याला कोणी रुपया सुद्धा देत नसतो. आणि ही परिस्थिती खरी आहे. ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस कोणी काही द्यायला तयार नव्हतं. माझ्या बाबांनी अत्यंत कठीण परिश्रमातून या मंदिराची ही जी नीव आहे ठेवलेली आहे, बांधकाम केलेलं आहे. माझे गुरुवरे जे होते अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. पुरोगामी जरी विचाराचे होते त्यांनी प्रतिगामाची झालर त्याला लावलेली होती. बाबांनी कधीच म्हणजे परंपरेला छेद दिलेला नाही, मात्र पुरोगामी विचार नेहमी ठेवलेले आहेत. या पंथामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आश्रम मंडळी मार्ग मंडळी प्रचित राहायची त्या काळामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस कधी सिमेंटही भेटत नव्हतं, वाळू भेटत नव्हती, अशा कठीण परिस्थितीमध्ये बाबांनी ह्या बांधकामाची सुरुवात केलेली आहे. आज लाखो रुपये देऊन लाखो करोडो रुपयाचे मंदिर बनतायत, त्या काही विशेष वाटत नाही. परंतु आज या मंदिराचा माझ्या बाबाने अगदी खेडेगावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी वाहनी जात नाही त्या ठिकाणी पायी जाऊन बाबांनी पसा ओझळीने असं धान्य रूपी निधी लोकांचा जमा केलेला आहे. आणि तो निधी रूपाने आणलेलं धान्य हे मार्केटमध्ये वगैरे देऊन खाण्याचं आपलं वर्षभराचं काढायचं, कार्यक्रमाचं काढायचं, आणि राहिलेल्या याच्यातून मीठ मिरची करायची, आणि राहिलेलं जे धान्य होतं त्या धान्यातून पुन्हा त्या मोंढ्यामध्ये विकायचं, आणि त्याच्यातून आलेल्या उत्पन्नामधून मग मंदिराची या बांधकामाची सुरुवात केलेली आहे. आता योगायोग असा आहे की त्या काळामध्ये बाबांच्या भावांचं सुद्धा अत्यंत असं भरभराटीला आलेलं होतं, आणि हा बाबांचा प्रयत्न, या दोघांची सांगड जमलेली आहे. आणि बाबांनी त्यांच्या वैयक्तिक याच्यामधून जो काही पैसा त्यांना वाटायला आला होता किंवा त्यांना भाऊ वगैरे द्यायचे किंवा सहकार्य करायचे मंदिरातून, त्याच्यातून ह्या मंदिराची आणि आलेल्या निधी रुपये धान्य जे होतं त्याच्यातून ह्या मंदिराची नीव ठेवल्या गेलेली आहे. आणि एवढी मोठी जी वास्तू आज तुमच्या समोर दिसते ती सगळ्या बाबांच्या अथक प्रयत्नातून झालेली आहे. आणि हा मंदिराचा तो ट्रस्ट आहे 1965 साली, ज्यावेळेस ट्रस्ट ही कल्पनाही कोणाला नव्हती त्या काळामध्ये बाबांनी ह्या ट्रस्टची स्थापना केलेली आहे. आता 1947ला तर भारताचं स्वातंत्र्य झालेलं आहे, 1948ला 51ला म्हणजे सगळी ही राज्यघटना अस्तित्वात आलेली आहे, राज्यघटना अस्तित्वात आली. आणि 1965ला म्हणजे लगेच सुरुवातीला त्या काळामध्ये काही कोणाला म्हणजे असा ऑफिशियल वगैरे गंधही नव्हतं. त्या काळामध्ये बाबांनी एवढी दूरदृष्टी ठेवून ह्या मंदिराचं ट्रस्ट म्हणून नियुक्ती केलेली आहे, आणि या ट्रस्टमध्ये 5 जणांची नियुक्ती केली. आणि अगदी सुचारू रूपाने आजच्या तारखेपर्यंत मंदिराला कुठेही गालबोट लागेल किंवा कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेईल असं बाबांनी कधीही केलं नाही. आणि बाबांच्या नंतर जी बाबांनी मला परंपरा दाखवून दिलेली आहे, जी चकोरी दाखवलेली आहे, त्या चकोरीच्या बाहेर मीही गेलेलो नाही. आजही त्या ट्रस्टच्या माध्यमातून सगळं मंदिराचं काम व्यवस्थित चालतं. हे तर झालं एक मंदिराचं ट्रस्ट. परंतु बाबांच्या वैयक्तिक दानदक्षिणा जी येत होती, आता दानदक्षिणेचं तसं तर त्या ठिकाणी उल्लेख नव्हता करायला पाहिजे, परंतु मी सांगतो एक मला अभिमान आहे या गोष्टीचा की बाबांना जी दानदक्षिणा येत होती किंवा बाबांच्या वाटेला भावाकडून जो वाटा आला त्या वाटातून बाबांनी एक 5 लाखाचं ट्रस्ट या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि ह्या 5 लाखाचा ट्रस्ट सुद्धा ब्रिजलाल पंजाबी अलाइज महंत कोठी बाबा महानुभाव चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने हे ट्रस्ट आहे. आणि ह्या दोन्ही ट्रस्टचा अध्यक्ष आज मी आहे. ते हे दोन्ही ट्रस्ट जे 5 लाखाचे ट्रस्ट आहे ते बँकेमध्ये ठेवलेले आहे, आणि बँकेमध्ये ठेवून त्याच्यावर जो व्याज येते वर्षाला, तो वर्ष आज काय 25,000-30,000 रुपये व्याज येते. त्या काळामध्ये काय 35,000-40,000 रुपये व्याज यायचा. त्या व्याजातून महानुभाव पंथामध्ये ज्या ज्या ठिकाणी आश्रम आहेत, ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्या ट्रस्ट मधून ते त्या ठिकाणी अन्नदानाचा किंवा अन्नधान्य पुरवठा केला जातो. किंवा आमच्या या सप्त्यामध्ये शेवटची जी पंगत असते, मोठी गाव पंगतच असते, गावामध्ये भरपूर लोक येतात, आणि त्या गावातले लोक आल्यानंतर त्यांना या ठिकाणी अन्नदान घडवलं जातं. अन्नदान त्या पैशातून होत असतं. अशी ह्या 2 ट्रस्टची आमची ही नीव आहे. आज या ठिकाणी थोडस मी सांगू इच्छितो की माझ्या गुरुवर यांनी एवढी मोठी आज ही वास्तू बांधलेली आहे. आज हार्ट ऑफ सिटी आहे. आज मंदिराचा पोर्शन पूर्ण वेगळा आहे. साधू संत राहतात ते पूर्ण पोर्शन वेगळा आहे. जो मंदिरात आले असेल त्यांनी पाहिलेलं असेल की पूर्ण साधू संतांचं पूर्ण पोर्शन राहण्याचा वेगळा, महिलांचा वेगळा, देवाचं स्थान वेगळं. आम्ही कधीही मंदिरामध्ये झोपू देत नाही. मंदिराच्या परिसराच्या बाहेर लोकांना झोपायची व्यवस्था, साधू संतांची रूम वेगळे बनलेले आहेत, किंवा आलेल्या अभ्यागतांना सुद्धा वेगळ्या याच्यामध्ये आम्ही रूम वगैरे देत असतो. एवढी मोठी वास्तू बांधल्यानंतर बरीच मोठी जागा आमची शिल्लक राहिलेली आहे. मग त्या वास्तूमध्ये बांधकाम झालेलं होतं, आणि बांधकाम झाल्यामुळं नंतर म्हणजे आजही तुम्ही जर जालन्यामध्ये कुठे उतरले बस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनला किंवा कुठं मध्यंतरी तुम्ही प्रायव्हेट गाडीने जरी आले
आणि कोणाला जर विचारलं की आम्हाला महानुभाव श्री दत्त मंदिर या ठिकाणी जायचं आहे, तर आजही श्रद्धेनं लोक तुम्हाला सांगतात आमच्या मागे गाडी घ्या, आम्ही तुम्हाला तिथे परत सोडून देतो. किंवा ते त्यांना बरोबर सांगतात की ह्या चौकातून जा, दुसऱ्या चौकामध्ये जा, तिथून उजव्या हाताला जा, तिथून डाव्या हाताला जा, तिथं समोर बिल्डिंग दिसेल, ती बिल्डिंग म्हणजे महानुभाव श्री दत्त मंदिर. ही एवढी ओळख माझी जी झालेली आहे ना, हे आमच्या स्थानापतीचा चमत्कार तर आहेच आहे. परंतु त्याच्यामध्ये जो समोर राहिलेला पोर्शन जो होता, त्या पोर्शनला एक ट्रस्ट मार्फत म्हणा किंवा ट्रस्टच्या आग्रह खातर म्हणा किंवा आमच्या चॅरिटेबलच्या आग्रह खातर म्हणा, त्या ठिकाणी एक छोटंसं मंगल कार्यालय सुरू केलेलं आहे. त्या मंगल कार्यालयामध्ये कोणताही भेदाभेद न करता सगळ्यांना उपयोगी जाईल अगदी चीप रेटमध्ये, अगदी स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी मंगल कार्यालय दिलं गेलं. त्या ठिकाणी लग्न वगैरे लागतात. लग्न लागल्यानंतर बाहेरगावची येणारे लोक, जालन्यातले लोक, हे सगळेच लोक त्या ठिकाणी येतात. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एक कोणतं आहे, महानुभाव श्री दत्त मंदिर आहे, एकदा का होईना त्यांच्या मुखातून दत्ताचं नाव निघत असतं. नंबर 1 प्लस पॉईंट आमचा हा आहे. नंबर 2, ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर समोरच वास्तू बांधल्यामुळे आणि समोरच मंदिर असल्यामुळे लोक स्नान करून मंदिराच्या दर्शनाला येतात. लोकांना महानुभाव पंथ, ही टोपी, हे कपडे, हे साधू संत, हे देव, हे कोणतं देव आहे, हे काय आहे, याची प्राथमिक जी प्रथम ओळख असते ना, ती ओळख होत असते. असे हे सामाजिक कार्य का होईना, कळत न कळत का होईना, हे एक सामाजिक कार्य आमच्याकडून या ठिकाणी झालेलं आहे की ह्या ठिकाणी कोणताही भेदाभेद न करता एक छोटंसं मंगल कार्यालय वगैरे बनवलेलं आहे. त्यात मंदिराला कुठं त्रास होईल असं कुठंच काही नाहीये. तो पूर्ण पोर्शन जो आहे आमचा पूर्ण मंदिरापासून वेगळा आहे, विभक्त आहे. मध्ये मोठं यासाठी मोठी जागा आहे, जवळजवळ 150 फुटाची जागा आहे ती. म्हणजे असं 25 बाय 100 असं मोठं मध्ये रोड आहे आणि पलीकडे ती जागा. हे सामाजिक कार्यामध्ये आहे. तुम्ही काही ज्या लोकांनी पाहिलं नाही त्यांना सांगणं गरजेचं आहे. काही लोकांना असं वाटतं की बाबा, नाही, काही लोकांना असं वाटतं की बाबा हे मंगल कार्यालयाचा व्यवसाय करतात, व्यवसाय वगैरे तसं काहीच नाहीये. हे सगळं समाजासाठी बनलेलं आहे, सामाजिक कार्य. आमचा जर महानुभावपंथीय जर अनुयायी एखादा असेल आणि त्याची परिस्थिती जर तशी नसेल की तो मंदिरामध्ये मुलीचं लग्न करण्यासाठी किंवा मुलाचं लग्न करण्यासाठी तो जर या ठिकाणी आला आणि त्याची जर इच्छा असेल की बाबा माझ्यावर पैसे नाही आणि मला तर लग्न करायचं आहे, तेव्हा आम्ही आमच्या ट्रस्ट मार्फत, मी त्याला पूर्ण अन्नदानाचा खर्च मी उचलतो, त्याला मंगल कार्यालय फ्री मध्ये देतो. का देतो? कारण माझं एक मानणं आहे की ज्यावेळेस तुम्ही आपल्या अनुयायाला हाताला काम देताल, पोटाला भाकर देताना, तो अनुयायी इतका त्या धर्माशी चिटकून राहतो की तुमच्यासाठी, धर्मासाठी, ईश्वरासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार होतो. आणि हे जे आहे, हे संप्रदायामध्ये, दुसऱ्या अन्य संप्रदायामध्ये हे फार कटाक्षाने ह्या गोष्टीचं त्याचं ते पालन करतात. त्यांच्या त्या अनुयायांना त्या हाताला काम देत असतात, त्यांच्या पोटाला भाकर देत असतात. त्यांचा पूर्ण परिवार त्या समाजाशी किंवा त्या धर्माशी एकदम चिटकून राहिलेला असतो. तेव्हा या समाजामध्ये सुद्धा, आपल्या ह्या महानुभाव पंथामध्ये सुद्धा असे कार्य व्हावेत की ज्या ठिकाणी आमचा अनुयायी वर्गाच्या पोटाला भाकर भेटेल, त्याच्या हाताला काम भेटेल आणि त्याचा सगळा परिवार चालेल, तर तो आम्हाला सोडून जाणारच नाही. आणि त्याची येणारी पिढी सुद्धा, पिढ्या सुद्धा, त्या सुद्धा ह्या धर्माशी, या पंथाशी एकनिष्ठ राहतील, यात काही तिळमात्र शंका नाही. प्रत्येक ठिकाणी आज आमचे आचार्यगण आहेत. प्रत्येक ठिकाणी जर असं सगळ्यांनी जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही मोठी क्रांती व्हायला काहीच वेळ लागत नाही. आज मी नुसता जालना जिल्हा जरी कव्हर केला तर माझ्यासाठी भरपूर आहे. सगळ्या ठिकाणी सगळे संत महंत आचार्य आहेत. सगळ्यांनी जर असा विचार केला तर नक्कीच या पंथाची म्हणजे ऊर्ध्वगतीला अजून जी स्पीड आहे ती स्पीड 10 गुणांनी वाढायला, 100 पटीने वाढायला काही उशीर लागणार नाही. बरोबर. अतिशय छान पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे बाबा. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, तो आहे आपल्याला आपल्या पिढीगत वंदनाबद्दल माहिती द्यायची आहे. बर, आता ही पिढीगत जर माहिती द्यायची असली तर ही जी माझी गादी आहे, ही गादी 13 आमनायापैकी एक गादी आहे. ह्या आमच्या पिढीचे मुख्य प्रवर्तक जे आहेत ती एक महिला आहे, जिचं स्मृतीस्थळामध्ये असं स्पष्ट उल्लेख आलेला आहे की कुमरे रेमाईसा मध्ये ईश्वर ज्ञान युट्यूब चॅनल होतं, त्या चॅनलवर सुद्धा महिलांविषयी विचारलं गेलं किंवा महिलांचं योगदान विचारलं गेलं, स्मृतीस्थळाविषयी विचारलं गेलं, तर विशेष करून कुमर रेमाईसांचं प्रत्येक वक्त्याने नाव घेतलेलं आहे. ही कुमर रेमाईसा आमची इतकी हुशार होती, यांनी आता 24 पक्षकार ब्रह्मविद्येमध्ये आहेत, त्या 24 पक्षकारामध्ये सुद्धा कुमार रेमाईसांचे पक्ष आलेले आहेत. अशी आमची कुमार रेमाईसा, यांचं नाव रेमाईसाच होतं. परंतु ही राहणारी तिकडे गंगाखेड जवळ साडेगाव म्हणून आहे, त्या साडेगावचे ते राहणारे आहेत.
आणि त्या ठिकाणी असताना लहानपणी त्यांचा विवाह वगैरे झाला होता. आता लहानपणापासून यांना आचार्य नागदेवाचार्यांचं दर्शन झालेलं होतं आणि ह्या पंथाकडे ह्या मोहित झालेल्या होत्या. त्यावेळेस त्यांचा अनुग्रह वगैरे असं काहीही नव्हतं. फक्त ते नागदेवाचार्यांना, आमच्या प्रथम आचार्य जे होते त्यांना ओळखत होते, त्यांच्या जवळ ते गेलेले होते, परंतु उपदेश वगैरे तसा काही घेतलेला नव्हता. परंतु त्यांची नितांत श्रद्धा ह्या पंथावर, या धर्मावर, या शास्त्रावर, या ईश्वरावर होती. लहानपणी विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस ते विवाह होऊन त्यांच्या सासरी गेले, सासरी गेल्यानंतर त्यांचा जो नवरा होता, वरायता होता, तो नरसिंहाची भक्ती करायचा. आणि नरसिंहाची भक्ती करत असताना असा हा नियम आहे आमच्या मराठवाड्यामध्ये की जिथं आहे पतीचा जो धर्म आहे तोच पत्नीचा धर्म असावा. मग आता हे नवरा जो आहे तो नरसिंहाची भक्ती करायचा, मात्र कुमारी रेमायचा जे आहे ते चक्रधर स्वामींना मनोमन ईश्वरांची ती भक्ती करायची. ईश्वरांचं ते नामाचं श्री चक्रधर असं जप करायचे. त्यावेळेस त्यामुळे ती काही नरसिंहाची भक्ती करत नव्हते. मग नरसिंहाची भक्ती करणार त्यांच्या वरायताने त्यांना सांगितलं की बाबा तसं नाही, तुला माझे जे धर्म आहे तेच तुला धर्म स्वीकारावा लागेल. यांनी ते अमान्य केलं. आता त्या नवरा बायकोंच्या बोलण्या चालण्यामध्ये थोडंसं दोघांचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर त्यांच्या नवऱ्याने, त्यांच्या वरायताने त्यांना एक दिवस मारलं. मारल्यानंतर संध्याकाळी रात्री ते जेवण वगैरे करून झोपल्यानंतर त्या स्वप्नामध्ये त्यांचा जे आराध्य दैवत आहे ते आराध्य दैवत त्यांच्या वरायताच्या म्हणजे नवऱ्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि त्यांना तो म्हणाला, अरे तू कोणाला मारलंस, तू ओळखतोस का यांना? अरे हे काय सर्वसामान्य, तुला काय तुझी पत्नी वाटली का? अरे हे राजाची कुमारी आहे आणि तू ह्या राजाच्या कुमारीवर हात उचललास, आता तुला याची शिक्षा भेटणार, तू 1 वर्षाच्या आतमध्ये मरशील. आता हे सकाळी ज्यावेळेस असं रात्री स्वप्न पडले ते सकाळी उठल्यानंतर त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं की रात्री मी असं माझ्या पत्नीला मारलेलं आहे, रेमायसाला, आणि रेमायसाला मारल्यानंतर रात्री मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपले नरसिंह दैवत जे आहे, माझे दैवत माझ्या स्वप्नामध्ये आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की तू 1 वर्षाच्या आतमध्ये मरशील. त्यावेळेस त्यांनी ते थोडंसं हसण्यामध्ये घेतलं की तू तेच विचार करत झोपला असशील म्हणून तुला तसं वाटलं, परंतु दैवगती काही वेगळी होती. खरोखर 1 वर्षाच्या आतमध्येच त्यांचा वरायता तो मेला. मेल्यानंतर आता असं आहे की आता हे पुनर्विवाहाची चाल किंवा सतीची चाल, ही जी चाली आहे ती राजाराम मोहन रायांच्या यांच्या काळामध्ये जवळजवळ 1800-1900च्या याच्यामध्ये काळामध्ये झालेली आहे. परंतु जुन्या काळामध्ये तसं नव्हतं. आता जुना जो काळ जर आपण पाहिला तर महादाई सावती किंवा उमाई सावती यांचे सुद्धा लग्न झालेले होते, परंतु हे हातरित्या झालेल्या होत्या, म्हणजे विधवा झालेल्या होत्या. पुनर्विवाहाचा त्या ठिकाणी संबंधच नव्हता, ती मान्यताच नव्हती समाजामध्ये. मग आता कुमार रेमायसा सोबत त्याच काळामध्ये असल्यामुळे तीच परंपरा होती की पुनर्विवाह तर नाहीच. मग राहिलेलं आयुष्य आपला कसं कटवायचा, कसा घालवायचा, मग ही जी होते ही जी महिला विभाग जो होता तो महिला विभाग आपला राहिलेला काळ जो आहे, जसं महादाईसा, उमाईसा, आबाईसाला आपल्या आईला चुलतीला सोबत घेऊन रामसगाव या ठिकाणी राहून देवाची भक्ती करायची, तसं आपला राहिलेला आयुष्याचा जो काळ आहे तो काळ ईश्वराच्या चिंतनामध्ये, ईश्वराच्या सेवेमध्ये, साधू संतांच्या सेवेमध्ये घालवायचे. तसं कुमार रेमायसाच्या काळामध्ये सुद्धा कुमार रेमायसा सोबत तसं झालं होतं की लहानपणीच ते विधवा झाल्यामुळं, मुलं बाळ तर काही प्रश्नच नव्हता, लहानच होते ते, अजून 13-14 वर्षाच्या 15 वर्षाच्या असतील, त्या काळामध्ये असं हातरित झाल्यामुळं मग ते आचार्यांकडे आले. आणि आचार्यांकडे आल्यानंतर आचार्य सकाळी सकाळी आपल्या स्मरणाच्या याच्यामध्ये बसलेले होते, समोर भक्तजन बसलेले होते आणि भक्तजन बसल्यानंतर एकदम आचार्यांना आता काय त्याला म्हणतात की झिन्न बांधली गेलेली होती, अप्रोक्षाची झिन्न बांधली गेली होती, त्याच्यामुळे त्यांना झावळ झावळ असं दिसायचं. त्या ठिकाणी स्मरण करत असताना एकदम आचार्य डोळे उघडले. संपूर्ण गुरुकुळ समोर बसलेला आहे आणि समोर गुरुकुळ बसलेला असताना निंब्याला त्यावेळेस स्वामी आचार्य होते, आचार्य होते, स्वामीने आचार्य होते निंब्याला. आणि त्या काळामध्ये ती कुमार रेमायसा आचार्यांजवळ आली. एकदम स्मरण करत असताना, चिंतन करत असताना त्यांनी डोळे उघडले. उघडल्यानंतर ते गुरुकुळांना उद्देशून म्हणाले, अरे आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. पाहुणे येणार म्हणल्यानंतर सगळ्या गुरुकुळाला आता कोण येणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता लागली. थोड्या वेळाने पाहिलं की समोरून रेमायसा येत होत्या. रेमायसांना पाहिलं की आचार्य स्वतः आपल्या आसनावरून उठले, उभे राहिले. रेमायसांचं स्वागत केलं. रेमायसा आल्या, आचार्यांना वंदन केलं, आचार्यांजवळ बसले. आचार्यांनी विचारलं त्यांची खुशाली, कसे आहात, काय आहात. त्यांनी सगळी घडलेली घटना, ते म्हणाले, आचार्य तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. ती म्हणाले, आम्हाला माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा तुमच्या मुखातून सांगा. मग कुमार रेमायसाने जी घडलेली घटना
वर आहेत आणि हात उचलला. रात्री स्वप्नामध्ये नरसिंह आले आणि आल्यानंतर मग 1 वर्षाच्या आतमध्ये ते वारले. अशी ही जी मागची घटना होती ती पूर्ण घटना सांगितली. सांगितल्यानंतर आचार्याने त्यांना जवळ बसवलं, पाणी वगैरे प्यायला दिलं आणि पाणी प्यायला सांगितल्यानं संपूर्ण गुरुकुळाला उद्देशून म्हणाले, पहा म्हणाले, यांना त्या नरसिंहानी स्वप्नामध्ये जाणवलं की ही राजाची कुमारी आहे. आजपासून यांना कुमारीच आपण असं म्हणून, कुमरेच असं म्हणू, असं म्हणून त्यांचं कुमरे म्हणजे कुमारी, राजकुमारी, देवाची राजकुमारी असा उल्लेख त्या स्मृतीस्थळामध्ये केलेला आहे. आणि तेव्हापासून कुमरे रेमायसा हे नाव या पंथामध्ये प्रचलित झालेलं आहे, कुमर रेमायसांचं. म्हणून आजही माझी अशी दृढ विश्वास आहे, नवे विश्वासात्मक मला असं वाटतंय की आजही या गादीविषयी ईश्वराला आमच्या सेवेमुळं असा तोष आहेच की हे माझ्या तुम्ही राजकुमारी की, असं स्वामींचं एक आहे या ठिकाणी वचन आहे, तुम्ही राजकुमारी की है ना. तसं देवानी आमच्या गादीविषयी, आमचे गादीचे पूर्वज जे होते त्यांच्याविषयी सुद्धा राजकुमारी म्हणून आमचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ह्या पीठाला कुमरपीठ असं म्हणतात. आज तुम्हाला कळलं का कुमरपीठ का म्हणतात? कुमरपीठ म्हणजे आम्ही राजाचे कुमार आहोत. ईश्वराला ह्या गादीचा आमचा विशेष अशा प्रकारची आम्हाला, जसं कुमारीला आपल्या मुलीला किंवा मुलाला असं गादी आपल्या मांडीवर बसवतो, तसं ईश्वराने सुद्धा आम्हाला त्यांच्या मांडीवर बसवलेलं आहे. ईश्वराला ह्या गादीचा विशेष दोष आहे. त्याच्यामुळे ह्या गादीविषयी मी कधीही असं कधी कोणाला मनातून वाईटपणे बोलत नाही किंवा वाईटपणे वागत नाही कोणाशी. त्याचं कारण हे आहे की राजाचे कुमार आहेत आणि राजाच्या कुमाराला जर कोणी काही त्रास दिला ना, ते 1 वर्षाच्या आतमध्ये तो जात असतो. मी हे तुम्हाला कोणाला पाहणाऱ्याला किंवा सांगणाऱ्याला भीती दाखवत नाहीये, परंतु एक सांगतोय की विशेष अभिमान ह्या गादीचा देवाला आहे. त्याच्यामुळे ह्या गादीविषयी जर कोणी काही बोललं आणि ह्या गादीला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला ना, तर ती 1 वर्षाच्या आतमध्ये तोही जाईल. तेव्हा माझी आग्रहाची विनंती आहे, मला तुमच्या ह्या सगळ्या याच्यातून सगळं बाजूला ठेवत जा. मला काय सगळ्या पंथाला, साधू संतालाच असं सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही सगळेच राजाचे कुमार आहोत, परंतु विशेष आमचा उल्लेख या ठिकाणी राजाचे कुमार म्हणून केला गेलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मी, तुम्ही मला नेहमी म्हणता की मी 2 वेळा येण्याचा प्रयत्न केला, माझी गाडी खराब झाली आणि म्हणून मला या ठिकाणी जालन्याला थांबावं लागलं. या स्थानाची इच्छा होती बाबांना भेटावं. एक तुम्हाला सांगू इच्छितो मी की स्वामींना सुद्धा ज्यावेळेस या जालन्यामध्ये आलेले ना, त्यावेळेस आल्यानंतर स्वामींना सुद्धा या ठिकाणी थांबायचं नव्हतं. स्वामीला लगेच ग्रामांतर करायचं होतं. परंतु योग पहा, दादो ज्यावेळेस गावामध्ये भिक्षेला आले, त्यांच्या पाठीमाग आबाईसा आणि उमाईसा गेल्या आणि स्वामीला आग्रहाने स्वामींना ह्या ठिकाणी 2 महिने ठेवून घेतलेला आहे. तेव्हा असं जर कोणी जालन्याच्या आसपासपासून कोणी जात असेल आणि कोणी जर असं विचार करत असेल की आपण जालन्याला स्थान डावलून जावं, तर त्याला असं 2-2 महिने या जालन्याच्या ठिकाणी राहावं लागतं बरं का. तेव्हा जालन्याच्या जवळपासून जर कोणी जात असेल तर स्थानाला वंदन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ठिकाणी माणसं बदलत राहतील. काल कोणी वेगळं होतं, मी आज वेगळा आहे. मी काही परमनंट अमृत पिऊन आलेलो नाहीये. सगळेच मला आवडतात किंवा सगळेच मी सगळ्यांना आवडतो अशातला काही प्रकार नाही. त्रिविध प्रतीती असतेच, आहेच, त्यात काही वाद नाहीये. परंतु तरी सुद्धा माणसाविषयी काही नसतं. तुम्हाला घेणं देणं आहे त्याच्या वस्त्राविषयी, स्थानाविषयी, परमार्गाविषयी, त्याच्या मुखातून जे शास्त्र निघत असतं त्याच्याविषयी. तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जवळून जालन्याचं कोणी जात असेल तर जालन्याचं स्थान डवलून कोणी जाऊ नये, स्थान वंदन करून जावं, कारण विशेष अभिमान त्या स्थानाला आहे. तर स्वामी सारखं 2 महिने या ठिकाणी राहावं लागेल माझ्याजवळ. 2 महिने तर नाही, 2 प्रहर मी राहिलो आहे, त्याचा अनुभव मला सुद्धा आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण ही माहिती दिली आहे. कमेंट सुद्धा येते आहेत. एक मिनिट मी सांगू इच्छितो अजून. मला एक कमेंट मध्ये आली होती की यांना कोठी का म्हणतात, बरोबर, कोठी का म्हणतात, अशी एक मागे कमेंट येऊन गेली, कोणतरी मॅडमने केली होती. तर आमच्या ह्या कुमर रेमाईसांच्या ज्या नंतरचे जे झालेले आहेत आमच्या परंपरेचे कमलाकर मुनी झाले, ज्यांनी स्थानाची बांधणी केलेली आहे, या गोष्टी सुद्धा मला विशेष अभिमान आहे. त्या कमलाकर मुनी जे आहेत त्यांचं जास्तीत जास्त वास्तव्य हे बिदर ह्या साईडला राहायचं आणि बिदरला त्या काळामध्ये कोठी म्हटल्या जायचं. कोठीचा अर्थ होतो ज्या ठिकाणी बाजारपेठ राहते ती. बरोबर. मग कमलाकर मुनी कोठी, कोणते कमलाकर मुनी? पंथामध्ये बरेच कमलाकर होते. मग कोणते कमलाकर? पहिले कमलाकर की दुसरी कमलाकर? ह्या कुळातले कमलाकर की त्या कमळातले कमलाकर? म्हणून त्या काळामध्ये त्यांचं नाव कोठीचे कमलाकर असं नाव पडलेलं आहे.
म्हणून बिदरला त्या काळामध्ये कोठी मानल्या जायची, म्हणून बिदरची तोच नामकरण ती पुढे चालत आलेलं आहे. तसं ह्या गादीचं नाव कुमरपीठ आहे, परंतु त्या बिदरला राहत असल्यामुळे, बिदरकडे जास्त राहत असल्यामुळे त्यांना ते कोठी असं म्हणलं जायचं त्या गावाला, म्हणून कोठी, कोठी बाबा हे नावाविधान आलेलं आहे पुढे. धन्यवाद बाबा. कोठी खरंच ज्यावेळेस मी सुद्धा इतिहासला MA नेट झालेलो आहोत, तर ज्यावेळेस हिंदीला असतात त्याला वसाहत म्हणतात आणि मराठीत कोठी म्हणतात, इंग्रजांची वसाहत किंवा कोठी. तर हा जो बाजारपेठाचा हा एक प्रश्न आहे आणि आपण जे स्पष्टीकरण दिले आहे ते आज लोकांना कळलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण ही सुद्धा माहिती दिली आहे. मी पुन्हा आपल्याला तो प्रश्न करू इच्छितो, ही प्रसाद वंदनाची माहिती आपल्याला द्यायची आहे, पिढीगत प्रसाद वंदन. आता पिढीगत प्रसाद वंदन म्हणजे एक तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी अभभी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे, परंतु माझ्या पिढीमध्ये तसं आता स्पष्ट आता 800 वर्ष जुनं ते आहे बरं का. आणि 800 वर्षानंतर मी तुम्हाला आता काहीतरी सांगावं तसं नाहीये. प्रसाद सेवेमध्ये कसं आलेलं आहे, प्रसाद सेवेमध्ये कापूस आणतो, अवघी सुतावी वस्त्रे आली, अंगी, टोपरे, बहिरवास, पुटा, पडदणी, पासोडी, परस नायकाची तुटी, गदो नायकाची जाया, तयाची वस्त्र, दोन्ही करलेले गोगोजे वस्त्र, कोऱ्हे मातंगाची त्रिविडी, द्राविडी देशाची वस्त्र, गोरवीचे वस्त्र, जोगनायकाचे वस्त्र, उत्तरीय जाणीवे पविते, नव्या माच्याचा पाटू, जुन्या माच्याचा पाटू, सुपोवतीचा रूप, हे मुख्य करून जिथल्या वस्त्राची पूजा झाली. तिथले वस्त्री कापूसांतू बोली जाते. कोसल्या अंतू समग्र पाटावी आली, कोसल्या अंतू बारवीची दुटी, माहीमभट्टाची मेघवर्ण दुटी, मेघवर्णी पाक, सोनसळा फुटा, जगधरण्याची रामधरण्याची त्रिविडी, दामोर्ताची त्रिविडी, शिरोदक फुटा, सारनेरा फुटा, महाळाईसाच्या वस्त्राची धारी, गरुड दिळ दुटी, या पाटावासा संबंधाशी संबंध आलेला आहे स्वामींचा. एवढे हे प्रसादिक आलेले आहे. त्याच्यात सुती, लोकरी, रेशमी हे सगळे वस्त्र आलेले आहेत. परंतु माझ्या परंपरेने अमक्याच हे वस्त्र आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाही. मात्र जी वस्त्रप्रसाद आहेत ती 11 जोड वस्त्रप्रसाद आहेत आणि पूर्ण. आणि माझी अशी कल्पना आहे की ज्यावेळेस महादैसानी 16 दामाचं वस्त्र स्वामींना पाटोद्याला वाहिलेलं आहे आणि पाटोद्याला वाहिल्यानंतर स्वामींनी 6 महिने तो वस्त्र पांघुरलेल्यानंतर ज्यावेळेस नागदेवाचार्य इथून रुद्रपूरला निघालेले आहेत, रुद्रपूरला निघाल्यानंतर स्वामींनी आपली स्वतःची अंगी आणि टोपरं नागदेवाचार्यांना दिलेलं आहे. ऐकलं का? लक्षात आलं तुमच्या? 6व्या भेटीमध्ये ज्यावेळेस 6व्या भेटीनंतर स्वामींनी ज्यावेळेस नागदेवाचार्यांना इथून पाठवलेला आहे रुद्रपूरला, म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी त्या ठिकाणी ज्यावेळेस तो वस्त्र स्वामींना दिलेला आहे, ती 6 महिने महादैसाला म्हणले स्वामी, त्यावेळेस उल्लेख केलेला असा चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे की बाई तुम्ही 16 दामाचं वाहिलेलं, तुम्ही आम्हाला वाहिलेलं वस्त्र आम्ही 6 महिने पांघरलं, आता हे वस्त्र आम्ही तुम्हाला तुमचे बंधू जे आहेत नागदेवाचार्य यांना देत आहोत आणि ते वस्त्र आम्ही तुम्हाला देत आहोत आणि ते वस्त्र नागदेवाचार्यांना देत आहोत. महादेशाला ते सुख झालं की स्वामींनी पहिलं तर त्यांना सांगणारे दादोसांनी सांगितलं होतं की तुझ्या 16 दामाचं वस्त्र स्वामी नेसणारच नाही, घालणारच नाही, 16 दामाचं काय त्या वस्त्र. परंतु महादेशाला थोडी मनामध्ये खंत होती की स्वामीला मी एवढ्या अंतःकरणातून वाहिलेलं, एवढ्या श्रद्धेतून वाहिलेलं जे वस्त्र आहे स्वामी पांघरतात की नाही, घालतात की नाही. परंतु 6 महिने पांघरल्यानंतर स्वामींनी तो वस्त्र, आपली जी अंगी आणि टोपरं आहे तो नागदेवाचार्यांना दिलेला आहे आणि तो नागदेवाचार्यांनी आयुष्यापर्यंत शेवटपर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. आणि परंपरेने मला तरी वाटतं की तोच वस्त्र माझ्या ह्या, कारण मला आवडलेली लीळा आहे, मला खूप आवडते ही लीळा. या काही लीळा चरित्रामध्ये तर तशात त्या सगळ्या आविट आहेत, सगळ्यात अभंग आहेत. असे प्रत्येक लीळा वाचत असताना प्रत्येक पहिल्या वेळेस तुम्ही वाचताल तर तुम्हाला फक्त शब्द कळतील, दुसऱ्या वेळेस वाचताल तर तुम्हाला दुसराच अर्थ कळेल, तिसऱ्या वेळेस वाचताल तर वेगळाच अर्थ कळेल, चौथ्या वेळा वाचताल तर तुम्हाला प्रत्येक वेळा नवीन त्याच्यामधून अर्थ निघत असतो. अशी प्रत्येक ही लीळा स्वामीची अवीट आहे, इतकी गोड आहे की ज्यावेळेस तुम्ही जितक्या त्याच्यामध्ये डीप मध्ये जाताल ना त्यावेळेस तुम्हाला ते असं ते म्हणजे लीळा चरित्र सोडू वाटत नाही, हातात ठेवूच वाटत नाही खाली. असं वाटतं अंतःकरणामध्ये जसं एखाद्या चहामध्ये आपण बिस्किट किंवा चहामध्ये साखर टाकून घोळून पिऊन टाकतो ना, तसं ते असं वाटतं की स्वामींचे एक एक शब्द स्वामींनी काय काय सांगितलं ते असं घोळून पिऊन टाकावं, इतकं आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावं, त्याला बाहेर काढूच नाही, कोणाला दाखवूच नाही. इतकं ह्या स्वामींचे माझे चरित्र, इतकी अवीट गोडी ह्या चरित्रामध्ये आलेली आहे. तशा सगळ्याच लीळा स्वामींच्या अगदी फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. अंतःकरणातून पाणी येतं, रोमांच उभे राहतात, असे प्रत्येक लीळा आहेत. परंतु ही लीळा जी आहे आणि हे जो वस्त्र आहे तीच परंपरेनं माझ्या पिढीमध्ये आलं असं मला तरी वाटते, कारण माझी ह्या लीळावर नितांत श्रद्धा आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, ज्यावेळेस या वस्त्राला कोणी वस्त्र करत असते ती ही लीळा मी आवर्जून आठवण करून देत असतो त्यांना.
असे हे माझ्या ह्या पिढीमध्ये 11 जोडांचं 11 जोड जे आहेत ते 11 जोड पूर्ण वस्त्रप्रसादाचे आलेले आहेत. आणि मला परंपरेचा अभिमान आहे, कारण 4 पिढ्यापासून आम्ही त्याला कधी उकललेलं नाही. आतमध्ये वस्त्र असे धागे वगैरे आहेत अशातला प्रकार नाही, मोठे मोठे वस्त्र आहेत. आणि ते मोठे वस्त्र त्या ठिकाणी तसंच आपल्या जीवाच्या पाड आम्ही 4 पिढ्यापासून जतन करून ठेवलेले आहे. आणि आमच्या पिढीचं जे वंदन आहे, हेच विचारायचं ना, पिढीचं वंदन जे आहे. बरोबर. पिढीचं वंदन माझं आतमध्ये आहे, मी तुम्हाला आता दाखवतो. पिढीचं वंदन घेऊन यावं लागेल. नाही बाबा, दाखवणं आपलं फक्त विचारणं हे काम होतं. पिढीचं वंदन जे कुमार रेमायसांच्या गळ्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आचार्यांच्या काळामध्ये असं म्हणजे पेटी बनवून ठेवावी किंवा पेट्या तयार कराव्या अशा काही परंपरा नव्हती. आचार्याकडून त्यांना जीवेश्वरा भाव उमटायचा. आचार्य त्यांना आपण जीव आहोत, हे परमात्मा आहे ते समजून सांगायचे. त्यांना ईश्वर आहेत, आपल्याला आपलं जीवन जे आहे ईश्वराला समर्पित करायचं आहे, एवढी ओळख झाली की एक विशेष घ्यायची आणि आपलं आयुष्य काढण्यासाठी ते निघून जायचे. आठवण विजन भिक्षा भोजन निद्रा स्मरण सेवा प्रसाद सेवा करायचे. आणि त्याच्यानंतर संघात भेट शुश्रूषा हे नित्यविधी निमित्तविधी आचरत निघून जायचे. त्यांच्या गळ्यामध्ये एक विशेष जो होता तो कुमार रेमायसांच्या, तो आमच्या पिढीमध्ये आज आमचं पिढीचं वंदन आणि पिढीच्या वंदनमध्ये टिळा स्वामींना जो लावलेला होता सुवर्णाचा टिळा, तो माझ्या पिढीमध्ये आहे. त्याच्यात सुवर्ण टिळा, त्याच्यानंतर स्वामी जे तांबूळ वगैरे खायचे, स्वामी तांबूळ वगैरे जे आहेत ते तांबूळ खायचे, ते तांबूळाचे पीस हे दाखवावं लागेल ना त्यांना. हे जे आहे मी तुम्हाला दाखवतोय, हे जे आहे नाही दिसत नाहीये, एक मिनिट. दिसत आहे, दिसतंय. हे जे आहे हे कुमार रेमासांच्या गळ्यामध्ये होते, दिसतंय. या ठिकाणी सुवर्णाचा टिळा लावलेला आहे. हा, हे सुवर्णाचा टिळा लावलेला आहे. हे जे होतं इथे एक होल होता आणि त्या होल मध्ये अशा दोरीने बांधलेलं त्यांच्या गळ्यामध्ये होतं. अशी विशेष कुमार रेमासांच्या गळ्यामध्ये होतं. हे माझ्या पिढीचं वंदन आहे, कोठी कुळाचं. आवाज बरोबर. हा, हे माझ्या कोठी कुळाचं वंदन आहे. दंडवत. मोबाईलवर पडायचे नाही, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं. आणि आवाज कटतोय का? हो. हा, पटलामध्ये बाबा बोलत आहे की हे केवळ हृदयपटलात ठेवायचं आहे आणि कुणीही डोके वगैरे टेकवू नका. खरं तर आपल्या ह्या नियोजनात नव्हतं, पण बाबांनी आपल्याला हे सुद्धा दर्शनात आणून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद बाबा. आणि आपण हे दर्शन आपल्याला करून दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद. धन्यवादाची गोष्टच नाही साहेब. गोष्ट अशी आहे, ही पंथाची मालमत्ता आहे. मी याचा प्रोटेक्टर आहे, मी याचा फक्त संरक्षक आहे. ही याचा योग्य वापर व्हावा, योग्य वापरण्यात यावी, एवढाच माझा उद्देश आहे. ही भोगी सत्ता असते पंथामध्ये. ही आमची जी गादी आहे किंवा ही परंपरेने देवपूजा आहे, सकळ ही संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. सकळ संपत्त्या ह्या असंपत्त्या आहेत, जीवाची खरी संपत्ती परमात्मा आहे. आणि हे जे देवपूजेचं वंदन आहे, हे जे देवपूजेचं आहे, ही देवपूजा हीच आमची खरी संपत्ती आहे. याचं जीवापाड जतन करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि योग्य वेळेस योग्य त्याचं योग्य लोकांना घडावं, पंथाची मालमत्ता आहे. आणि या पंथाच्या मालमत्ता पंथाच्या उपयोगी जावी ही माझी इच्छा असते. त्याच्यामुळं मी आज तुम्हाला सगळ्यांना दर्शन करवलेलं आहे. पुढे धन्यवाद. हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे त्याबद्दल आपल्याला 2 शब्द बोलायचे असेल तर आपण बोलू शकता. अगदी शुभम भाऊ, तुम्ही उपक्रम जो सुरू केलेला आहे, आता ह्या गोष्टी कशा आहेत, आज मीही तुमच्या समोर आहे, तेव्हा आपण जो कार्य सुरू केलेला आहे तो निर्हेतुक भावनेने, चांगल्या प्रवृत्तीने, चांगल्या मनाने, निर्मळ मनाने आपण कार्य सुरू केलेलं आहे. याला काही विरोधी होतील, काही चांगले म्हणतील, काही वाईट म्हणतील, परंतु यांची कोणाची चिंता न करता आपण निर्हेतुक भावनेने सगळ्यांना चांगलं जे आहे ते चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या ह्या चॅनलला माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत. हे आता आजची सुरुवात म्हणजे काल एक झाली, आज मी झालोय. आता हे नवीन आम्ही खेळाडू आहोत सगळे. अजूनही पंथामध्ये फार मोठे मोठे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध मोठे मोठे आचार्य आहेत.
त्या सगळ्यांची माहिती घ्यावी, सगळ्यांची परिचय करून द्यावं, अशी मला तुम्हाला सांगावं वाटतं या चॅनलद्वारे. आम्ही सगळ्यांनाच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो बाबा, आणि सगळेच त्याद्वारे येतील. शुभम भाऊ, तुम्ही शुभ आहात, त्याच्यामुळे तुमचं कार्य सगळं शुभ होणार. माझा पूर्ण आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. धन्यवाद आपण शुभेच्छा दिल्याबद्दल, आणि आपला वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आज या कार्यक्रमाकरिता सहकार्य केलं त्याबद्दल महानुभव न्यूज टुडे तसेच संपूर्ण टीम तर्फे मी आपले आभार